रेडी आहे मी, ऍक्शन. तर बाजूलाच प्रियांका चोप्रा उभी होती, तर ती म्हणाली की याद हो गया आपका इतनी जल्दी. तर माझ्या मनात असं विचार आलं की अरे हिला पाठांतराचं का कौतुक आहे, कारण मराठी नटाला पाठ काय ते करावंच लागतं ना ते. हा प्रसंग मी एका ठिकाणी सांगितला, त्याच्यावर लगेच लोकांचं हे झालं की हा काय स्वतः सणा समजतो का, ती कुठं आहे ती चोप्रा, तिचे किती सिनेमा, माझं कुठं काय म्हणणं आहे. आणि तो त्यावेळेला जे म्हणाला ना, मला या क्षणालाही अजिबात त्याचं गिल्ट नाहीये, कारण हो आय वॉज रॉंग. म्हणजे प्रत्येक नटाचं काय असतं की तो स्वतःला काय समजतो आणि लोक त्याला काय समजतात. आणि अनेक नटांच्या बाबतीत ते स्वतःला खूप काही समजतात पण समोरची काहीच समजत नाही. आता आपण जेव्हा पब्लिसिटी करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा कोणी काही त्याचं काही, पण अभिषेक बच्चननी माय फ्रेंड ऋषिकेश हॅज स्टार्टेड समथिंग न्यू आणि नेटक आणि वगैरे लगेच मीडियाचे फोन, अरे त्या अभिषेक आपल्या मीडियाचे फोन आणि त्या मुलाखती आणि वगैरे. एखादा नट समजा रोजच उशिरा यायला लागला तर त्याला मी हाकलूनच देणार ना. हा अभिषेक बच्चननी सांगितलेलं आहे. आम्ही त्या खुदा गावा सिनेमाचं मला त्यांनी किस्सा सांगितला की आखातात शूट होतं बच्चन साहेबांचं, आणि तेव्हा ते तालिबानचं युद्धबिद्ध सुरू झालं होतं. नाही नंतर एका पॉइंट नंतर नुसताच कॅमेरा रोल ऍक्शन आणि रिअलच नाही कॅमेऱ्यात. आणि होस्नी मुबारक 40च्या 40 ब्लॅक कॅट कमांडो होस्नी मुबारकचे वगैरे. तर हे कुठल्या तरी यांच्या शोला वगैरे गेले होते बच्चन साहेब इजिप्तला, आणि ते चालले होते फुटपाथवर. तर समोर चालले असताना परेश रावळ वगैरे, एवढा क्विक माणूस आहे ना, इतक्या झटझट झट 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 आलं, काम केलं, चोपलं, गेले. एकदा मी असा अडकलो एका गाडीत, त्या गाडीमध्ये परेश रावळ, अजय देवगण, कोकणा सेन शर्मा, मी. तर आपल्यासोबत मी काय इथे काय, मी आता उतरून जाऊ, गाडी उघडता येत नाही. आपण कुठे असायला हवं याच्यापेक्षा आपण कुठे नसायला हवं हे कळायला पाहिजे. मला इतकी लाज वाटते आहे आयुष्यात. पहिल्यांदा किमान ह्या पॉडकास्टच्या निमित्तानं तरी परत एकदा मला सांगावं असं वाटतं की माझा पुण्याशी काहीही संबंध नाही. मी पुणेरी लोकांबरोबर, पण काय पुणेकरांना त्यांच्याच भाषेत सांगितल्याशिवाय ते नाही होत. आणि एका सिनियर लेखकाने घेतला, त्यात त्यांनी मला सांगितले की अजून तुझं कोल्हापुरी हेल आहे रे. मला असं झालं की आता आहे मग काय करायचं आता. मग पोलिसांनी चोराला पकडलं तर पोलिसांचं कौतुक करण्यासारखं काय, त्यांचं कामच आहे ते. खरं म्हणजे पुणेरी ऍक्सेंट म्हणजे प्रमाण भाषा नव्हे. जेव्हा त्यांना कळलं तेव्हा पहिला जाऊन ते नतमस्तक होऊन त्यांनी पाय धरले, आणि आयुष्यभर अमिताभ बच्चननी निळूभाऊंचे पाय धरलेले आहेत. काय आता माझ्याबद्दलचं बदनामच आहे का मी, आघात असं दाबायचे शब्द असे की ते कोल्हापुरी होतं. आणि तुला सांगतो मी असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे चांगले नट नाहीत, असे अनेक चांगले नट आहेत जे सेलिब्रिटी नाही आहेत. 10 वर्षापूर्वी मला जे पैसे मिळत होते तेच पैसे ते हिंदीसाठी सांगतायत वगैरे, इतके नगण्य पैसे, नगण्य. अमित साधला असं झालं की सर आप वो लाईन, माझं असं म्हणत होतं की तू कर रे बाबा, तुझं कर ना प्लीज. आणि काही नटांचं काय असतं, त्या नटांना नट म्हणून मॅनेज करणं जेवढं तापदायक असेल याच्याकडनं अभिनय कधी करून घेणार. गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला भेटायला आलाय माझा असा एक मित्र जो किस्से सांगण्यासाठी तर खूप फेमस आहे, पण त्यांनी अनेक नाटकांमध्ये प्रयोग केले. म्हणजे नाटकांचे खूप प्रयोग नाही तर मूळ नाटकामध्ये वेगवेगळे प्रयोग केले. भाषेवर प्रभुत्व असलेला, किस्से सांगणारा, गप्पा मारणारा आणि तितकाच उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता, आणि सगळ्यात महत्वाचा आमचा सगळ्यांचा लाडका मित्र ऋषिकेश जोशी. नमस्कार. नमस्कार. फायनली तुम्ही आलात. मला इतकी लाज वाटते आहे आयुष्यात. पहिल्यांदा किमान ह्या पॉडकास्टच्या निमित्तानं तरी तू आदरानं 4 वाक्य आणि त्या ज्या स्वरात बोलली आहेस हे सगळं खोटं वाटलं. प्लीज एरवी असं कधी भेटशील तेव्हा बोलता येईल तुला. आणि मला फार आनंद झाला की, आणि काय झालं की करिअर आपल्याला अजून किती स्ट्रगल करावं लागणार आहे हे मला लक्षात आलं. कारण तुझ्या या पॉडकास्टचे इतके एपिसोड झाल्यानंतर माझी आज वर्णी लागली. कितव्या नंबरला लागलेली आहे ती? अराउंड 52-53. बघा, पण नाही, वर्णी लागण्यासाठी आपल्याला तसं निमित्त हवं होतं आणि ते निमित्त आहे. त्या निमित्ताविषयी आपण नंतर चर्चा करणारच.
पण सगळ्यात कुठल्याही मुलाखतीतला लाडका प्रश्न असतो. तो हा. पहिला प्रश्न मी तुला विचारते, की तुझा प्रवास कसा सुरू झाला? माझा प्रवास असा झाला की आज सकाळी मी उठलो आणि मी गाडी सुरू केली आणि मला असं लक्षात आलं की माझ्या गाडीचा एसी चालेना. त्यामुळे मी ते सर्व्हिसिंग सेंटरला गाडी दिली आणि रिक्षानं आलो. असा माझा प्रवास झालेला आहे आज. व्हेरी गुड. आयुष्याचा प्रवास बिवास वगैरे कशाला पाहिजे आयुष्याचा प्रवास. आजचा प्रवास कसा झाला हे महत्वाचं आहे. असाच माझा प्रवास झालेला आहे की मी करायला निघतो काहीतरी, एक अडचणी आनंद येतात, त्या निस्तरत निस्तरत मी अपेक्षित ठिकाणी पोहोचतो. असाच माझा प्रवास झालेला आहे. तो आजही तसाच आहे सुरू. बरेच वेळेला आजकाल ऍक्टर्सचा कामाकडे बघण्याचा अप्रोच चुकतो किंवा कुठेतरी कमी पडतो असं मला वाटतं. आणि मग जो तुझा महत्वाचा आणि लाडका विषय आहे की ऍक्टर प्रिपेअर्स मध्ये ऍक्टर ऍज अ प्रोफेशन हे खूप महत्वाचं आहे. So त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे आणि त्याबद्दलचं तुझं मत काय? ऍक्टर चुकतो असं मी नाही म्हणणार. बऱ्याच वेळेला काय होतं, माहिती नसतं. अनेक कारण, त्यापैकी अज्ञान हे एक कारण असतं. दुसरं महत्वाचं कारण असतं की स्वतःबद्दलचं इव्हॅल्युएशन, वेअर डू आय स्टँड, हे नटाला माहिती पाहिजे. पण ती काही सोपी गोष्ट नव्हे. ऍक्च्युली ते ना अनुभवानं आणि वृत्तीनं हळूहळू स्वतःला अंतर राखून बघण्याची सवय जोपर्यंत नटाला येत नाही ना, तोपर्यंत त्याला कळूच शकत नाही. म्हणजे प्रत्येक नटाचं काय असतं की तो स्वतःला काय समजतो आणि लोक त्याला काय समजतात, याच्यामधली गॅप किती आहे याच्यावर सगळी गल्लत होते. आणि अनेक नटांच्या बाबतीत ते स्वतःला खूप काही समजतात पण समोरची काहीच समजत नाही. मी सॉलिड आहे त्याचं काही नाही. आणि असंही आहे अनेकांचं की ते स्वतःला काहीच समजत नाहीत आणि समोरचे वाटेल तेवढं समजतात. आता ते कसं आहे, कारण परत आहे, प्रत्येक माणसाच्या स्वभाव आणि वृत्तीवर पण अवलंबून आहे. तर असे आता निळूभाऊ सारख्या माणसाचं असं आहे की आध्यात्मिक त्याला प्रवासाला लागलेले होते. त्यांना काय, आपण कपडे कसे घातलेले आहेत, आपण एसटीने प्रवास करतोय का, आम्हाला हॉटेल कुठलं दिलंय, जेवायला तुम्ही काय दिलंय, त्यातनं माणूस कधी उठला होता, कधीच उठला होता. हातोहात त्यांना लोकांनी चुना लावलेला आहे, फसवलेला आहे. एका दिग्दर्शकानंतर सिनेमात काम करत होते निळूभाऊ, ते पिक्चरच शूटिंगच संपेना, अनेक दिवस चाललंय वगैरे, त्यांना कळे ना काय ते. तर नंतर असं कळलं की पूर्वी जी रिळ असायची निगेटिव्ह, कॅमेरा वगैरे आणून त्याच्यामध्ये रिळच नव्हती, नुसतंच आपले सीन केले जात आहेत वगैरे. हे का केलं त्यानं, तर निळूभाऊ आले आणि शूटिंग आहे या बळावर त्यानं निर्मात्याकडनं पैसे लाटलेले होते. हो, पिक्चर केलाच नाही. नंतर एका पॉइंट नंतर नुसताच कॅमेरा रोल ऍक्शन आणि रिळच नाही कॅमेऱ्यात. हे निळूभाऊनीच सांगितलंय. आणि बरं त्यांना कसं माहिती आहे का की त्यांनी कधी आयुष्यात कधी ही डिमांड म्हणून ठेवली नाही, मला अमुक. आता मी कोल्हापुरात त्या पारिजात हॉटेलला कितीतरी वेळेला, दादांचे चांगले मित्र, मग निळूभाऊ घरी अनेक वेळेला यायचं. बघणारा काय, ज्याला माहित नाही त्याला तो इतका सामान्य माणूस. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर झालं कुलीच्या वेळेला, शूटच्या वेळेला हे आपले कपडे वगैरे घालून त्या गाड्यावर वगैरे, ह्यांना वाटलं की साहेबांना वाटलं की अरे असेच, म्हणजे हे बरेचसे, म्हणजे बाबा त्या हमाल आणि ह्याच्यामध्ये चांगले ऍक्टर कोणीतरी असतील त्यांना घेतलं असेल. जेव्हा त्यांना कळलं तेव्हा पहिला जाऊन ते नतमस्तक होऊन त्यांनी पाय धरले आणि आयुष्यभर अमिताभ बच्चननी निळूभाऊंचे पाय धरलेले आहेत. त्यांना कळलं की अरे हा थिएटरचा, लोकसेवा दलातला ऍक्टिव्हिस्ट माणूस, अप्रतिम वाचन, अभिनय, सिनेमे एवढे गाजलेले, कर्तृत्ववान आणि इतका साधा. आणि आत्ता सुद्धा बच्चन साहेबांचं ते त्यांनी घेतलंय, ते त्यांच्याकडनं घेतलेलं आहे. आता इथं कसं मोजायचं, मग आत्ताच्या याच्यात काय होतं की आत्ताच्या सगळ्या फील्डमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला तो बॅलन्स ठेवावा लागतो. स्वाभिमान कुठं जपायचा, कुठे आपण ब्रेक्स लावायचे आपल्या सगळ्याला आणि कुठे आपण ढिलं सोडायला पाहिजे, हे ज्या वेळेला कळेल ना, ते आणि काळावर पण अवलंबून असतं. नटाची वैयक्तिक परिस्थिती कशी आहे, आर्थिक त्याचं काय आत्ता अडचणी आहेत,
काही वेळेला असं होतं की पैशासाठी आता पर्यायच नाही, तेव्हा सांगितलेल्या पैशावर होकार देऊन बसतात ना, कारण त्याला त्याचं माहिती असतं काय आहे ते, मर्यादा काय आहे. पण याच्या पलीकडे जाऊन त्या तुमच्या व्यक्तिगत अडचणी झाल्या. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय अचीव करायचं बघताय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आजच्या काळात काय झालंय, अभिनय चांगला करणं म्हणजे नट बनणं, सेलिब्रिटी बनणं, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे चांगले नट नाहीत, असे अनेक चांगले नट आहेत जे सेलिब्रिटी नाही आहेत. ह्याच्यात उगाच नावं नाही घ्यायचेत मला. मग बऱ्याच वेळेला असं होतं ना की हा नट अप्रतिम आहे, पण त्याला पैसे अत्यंत चिंचुक्यासारखे पैसे आहेत, आणि एखादा नट काहीच नाही त्याचं, पण त्याला अरे त्याचं पेमेंट बघितल्यानंतर इथे लोक तुला अगदी नावा सगळी दिसली का, हसली सगळी एवढी. आता त्याच्यात सुद्धा ना ती मला मी काही उगाच कोणाबद्दल आणि काय वगैरे सांगण्याचं काही मला अधिकार पण नाही, आणि मी असा मूर्खपणा करणार पण नाही. मी माझा अनुभव काय सांगतो, मला यातनं मी काय शिकलो माहितीये का, मी जगात कुणालाही दुसऱ्याशी मी स्वतःला कम्पेअर करत नाही. कारण ज्या नटाला जास्त पेमेंट मिळतं आहे किंवा दिलं असेल, म्हणजे आपण फक्त एवढ्यापुरतं इन टर्म्स ऑफ मनी असं, तर त्याच्याकडं अशा काही गोष्टी आहेत ज्या माझ्याकडे नाही आहेत. तो गुड लुकिंग आहे बाबा, मी तसा गुड लुकिंग नाही आहे. यू शुड ऍक्सेप्ट इट. त्याच्याकडं जे आहे ते माझ्याकडं नाही आहे, हे नट ज्या वेळेला स्वतःहून स्वीकारायला लागेल ना, तर सगळ्यात असा त्याचं ते सगळी पुट निसटून जायला हवीत आणि मुक्ती, आणि ऍक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. ते इथे फार गल्लत होते. मग त्याची दुसरी बाजू काय आहे की माझ्याकडं पण जे आहे ते त्याच्याकडे नाही आहे. त्याची जी काही किंमत शेवटी निर्माता ठरवतो ग, काळ ठरवत असतो. मी पोस्टर बॉईज करेपर्यंत जेवढे सिनेमे झाले त्या सगळ्या सिनेमांपर्यंत पेमेंट आणि स्ट्रगलच होता. तो एक पॉइंट असा येतो की तुम्हाला पैसे मागण्याची गरज, लोक ठरवतात की याला किती द्यायचे आहेत पैसे किंवा काय. ट्रेड ठरवतो, मार्केट ठरवतो. मार्केट जोपर्यंत तुमची किंमत ठरवत नाही, नट कधीही स्वतःची किंमत नाही सांगू शकत. काय वाटेल ते असू दे, देखणा, सिक्स पॅक, फलाना ढिकाणा, काय वाटेल ते असू दे, त्याचा त्याच्याशी संबंधच नाही आहे. त्या प्रोजेक्टमध्ये तुमची गरज किती आहे, आणि परत तुमचा आजवरच्या कामाचा अनुभव काय आहे, तुमचं रेप्युटेशन कसं आहे, आणि त्याही पेक्षा बरोबरीनं. आता उदाहरण मी सांगतो तुला, मी काय केलं आयुष्यामध्ये. मी माझ्यापुरता अनुभव सांगतो. मला ना प्रोजेक्ट महत्वाचा असायचा. मला अमुक एका सिनेमामध्ये हा रोल करायची संधी परत येणार नाही, तर मला दिवस किती द्यायचे, एवढे दिवस येतात. एक लॉंगर स्पॅन मध्ये जर बघितलं आपण की बाबा पुढे जाऊन आपण अनेक अनेक पण नाही गे, एक साधारणतः 60 महिने गेल्यानंतर पश्चाताप होतो नाटाला, काय यायला तेव्हा मी उगत त्या 8-15 दिवसासाठी काय म्हणून मी अडवून झालो. आपल्याला लक्षात पण येत नाही 8-15 दिवस. मग समजा आयुष्यातले 30 दिवस एखाद्या कामाला द्यायचे आहेत असं समज, तर 30 दिवस इन द स्पॅन ऑफ युअर एंटायर लाईफ ऑर ऍक्टिंग करिअर, काहीच त्याचा संबंध नसतो, काही तुम्हाला नंतर सुचून उपयोग नाही. मग त्यावेळेला म्हणजे मी ती संधी गमावून बसतो. मी माझ्या करिअरमध्ये कायम संधीवर लक्ष ठेवतो. मी रोल बघतो की यातनं मला वेगळं काय करता येईल. माझी मी पठडीतला नट नाही, मला वेगवेगळ्या भूमिका मिळतात आणि त्या मी करू शकतो. माझ्यावर कोणीतरी विश्वास टाकता आहे, तर तो रोल महत्वाचा आहे असं मी बघतो. मग माझ्या डोळ्यात एखादा असा एक अनुभव आला की एका सिनेमामध्ये, आता नाव नाही सांगणार मी, सिनेमाचं पण आणि त्या नटीचं पण, कारण परत ते सिनेमा सांगितली सगळंच कळायला नाही. उत्तम सिनेमा. आता त्या उत्तम म्हणजे तो प्रदर्शित झाल्यानंतर सुपर डुपर हिट. आता त्या सिनेमामध्ये माझ्या अपोजिट रोल होता. मी त्या ऑफिसला भेटायला चाललो होतो, तेव्हा ती नटी मला भेटली आणि मला म्हणाली की हे इतकं फालतू पेमेंट मध्ये करणारच नाही काम मी. त्याला काय अर्थ आहे. आणि त्यावेळेला त्याची कोणी खूप नाव नव्हतं, तिचं काहीच नव्हतं असं नाव वगैरे. तर मी म्हटलं काय मी असं कशाला सांगायला जाऊ किंवा काय वगैरे. मी फक्त एवढं सांगितलं, मला जर रोल कसा आहे म्हटलं, बघ
प्रमुख भूमिका अपोजिट रोल, त्यामुळे रोल तर ऑब्व्हियसली नोटीस होतच होतं आणि रोल उत्तम आहे. डोंट गो फॉर नंबर ऑफ सीन्स ऑर वॉट, जे आहेत ते अत्यंत चाबूक सीन्स आहेत. नाही ते एवढ्या दिवसाने चान्सेस सोडलं का. आता काय झालं, मग ऑब्व्हियसली तिथं दुसरं कोणीतरी येणार ना. तो सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्या नॉमिनेशन त्या रोलसाठी तेवढेच सीन्स, आणि दुसरी नटी आली म्हणून त्या काय वेगळं लिहिलं वगैरे नाही. मग ते झाल्यानंतर असं ती आधी ज्यानं सोडली तुमची, आता मी करायला पाहिजे होतं काम वगैरे, ती वेळ मी माझ्या आयुष्यात कधी आली नाही. त्यामुळे मी अनेक वेळेला, अगं ब्रीद वेबसिरीजचं उदाहरण, पहिला सीझन तेव्हा वेबसिरीज नव्हत्याच हो, पहिलीच वेबसिरीज भारतात, करेक्ट, हिंदी. मला असंच कास्टिंग डिरेक्टरनं सांगितलं, मी गेलो, सीन्स झाले, डिरेक्टरनं लगेच बघितलं, तिथेच बोलणी केल्यानंतर पैसे सांगितली, डोक्याला हात लावला. म्हटलं माझ्या म्हणजे मला चांगल्या अर्थाने डोक्याला 10 वर्षापूर्वी मला जे पैसे मिळत होते तेच पैसे ते हिंदीसाठी सांगतायत वगैरे, इतके नगण्य पैसे, नगण्य. पण मला ते दिग्दर्शक, मला तो कास्टिंग डिरेक्टर, त्यांनी मला सांगितलं की सर ये मौका मत जाने दीजिए, ये नया एक फील्ड है, ओटीटी अब ये आगे जाके बहुत बड़ा फील्ड होने वाला, ये एक्सपेरिमेंट है, ये प्रोडक्शन हाउस भी एक्सपेरिमेंट कर रहा है, तो आप बस मौका मत गवाइए. तर मी असा विचार केला की चायला हिंदीतलं एक उत्तम रोल, डिरेक्टर स्वतःहून भेटला, कॉन्फिडन्स दिला. अदरवाईज ही संधी मी, म्हणजे मी अदरवाईज कसा विचार करतो, नाहीतरी मी घरात काय करतोय असा, असे काय मी गड्डा करतो, तीर मारतोय असा वगैरे. आता काहीच नसण्यापेक्षा जे काय असेल ते असेल. आणि त्यातनं मी त्याच दिवशी एका पॉइंटला मी त्यातनं उठलो, त्या मीटिंग मध्येच मी म्हटली की बघा मी आता विचारणारच नाही, पैसे काय देत आहे, तुम्हाला जे द्यायचे ते द्या. मी फक्त म्हटलं की माझा जो बॉय येतो ना त्याला मात्र वेळेवर द्या, त्याचा हातावर जो पोट आहे वगैरे, त्याच्यासाठी मी साधारणतः काम केले असं समज. बॉयचं पेमेंट म्हणावं. पण काय झालं की त्याचं शूटिंग सुरू झालं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर, 2-4 दिवसानंतर दिग्दर्शक, डीओपी, बाकीचे ऍक्टर्स वगैरे, त्यांना असं लक्षात आलं की अरे, म्हणजे पहिल्या दिवशी काय झालं हे, मग आता त्यांनाही माहिती, मी तिथं नाव घेऊन सांगू शकतो की मयांक शर्मा पहिला सीन वेबसिरीजचा, जीप मध्ये मी आणि मयांक, अमित साहेब आम्ही बसलेलो, आणि तर त्यांना टेन्शन ना की वेळेत सीन व्हायला पाहिजे आणि रिहर्सल झाले ना व्यवस्थित, तर मग 1 शॉट 1 सीन करायचा आहे, तर त्यांना एक 2 मिनिटाच्या 1 शॉट 1 सीन त्यांना प्रेशर असतं. इथं आपण काही नळ मुख्य वाक्याला यायच्या आधी आपले 5 मिनिटाचा सीन झालेला असतो, किंवा डिरेक्टर न कट म्हणायचं आहे, त्याच्या पुढे आपण 10 मिनिटं परफॉर्म करतो, तर 2 मिनिटाच्या 1 शॉट 1 सीनचं काय आहे. तर मी असं म्हटलं की ठीक आहे, तर ते डिरेक्टरचं प्रेशर आहे, त्याचंही शूटिंगचं, आणि त्याला माहितीच नाही तर काय करणार. 4 रिहर्सल्स झाल्या. अमित साधला असं झालं की सर आप वो लाईन, माझं असं म्हणत होतं की तू कर रे बाबा, तुझं कर ना प्लीज. तर सीन म्हटलं सर आता ऍक्शन म्हणा, आय डोंट नीड रिहर्सल्स नाव, ऍक्शन. आणि हे सीन झाल्यानंतर अमित माझ्याकडे होतो, सॉरी सर अब थिएटर से होना. मैं म्हटलं की सर सॉरी ये मेरी गलती है, मतलब मैं थोड़ा एंग्शियस हूं, टेंशन, मतलब मुझे पता चल गया. त्याच्यानंतर पुढच्या सीन पासून, दुसऱ्याच दिवसापासून एकदाही मला काही सांगायला आलं, त्यांना कळलं की आपला निर्णय करेक्ट आहे. टेक्निकल रिहर्सल वगैरे जेव्हा लागते कॅमेऱ्यासाठी तेवढी रिहर्सल, त्यामुळे त्यांना कळलं. त्याच्यानंतर झालं असं की दिग्दर्शकाचा, डीओपीचा, प्रोड्युसरचा, को ऍक्टरचा इतका विश्वास बिल्ट होत गेला, आणि ते काम त्यांनी बघितल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आता स्वाभाविक आहे, ज्यांनी आयुष्यात थिएटर केलेलं नाही असे डायरेक्ट प्रोजेक्ट केले, पण आपण 25-25 वर्ष थिएटर केल्यानंतर आता तिथं मी उगाच अक्कल काढायला जा, अरे काय आणि कांगा, अरे नाही, त्याला माहित नाही आहे ना. जगात तुम्हाला सगळ्यांनीच ओळखायला पाहिजे असं काय आहे. आपण तरी कुठल्या किती जणांना, सगळ्यांना ओळखतो. तो त्या क्षणाचा निर्णय असतो ना भार्गवी, तो फार महत्वाचा असतो. तुमच्या कामातनं ओळख होते. उगाच सारखं सतत कुणीतरी मी आहे हे प्रोजेक्ट करतात ना, हे व्यावसायिकतेचं पहिलं. मी उदाहरण सांगतोय काय काय होतं, मी तुला प्रसंग सांगता उदाहरण पण सांगतो.
कारण नसताना उगाच प्रोजेक्ट करायला जायचं मी कोण आहे ते. आणि हे मी खूप जणांचं पाहतो, त्याची गरज नसते. ते काय बघतात माहितीये का, कोण तुमच्या कामात कोण किती सिन्सिअर आणि फायनली त्या फ्रेम मध्ये काय दिसतं. करेक्ट. आता तिथे आपल्याकडे मराठीत काय होतं, ही मराठीची खासियत आहे. एक नाटक किंवा सिनेमा आलं की सहलीला जातात ना लोक, मग कुठे राहतोस, काय चाललंय, अरे मग तुझी आत्या आणि ते हे आणि वगैरे घरगुती 5व्या मिनिटाला होऊन जात, ज्याचा त्या ऍक्च्युली त्या प्रोजेक्टशी काही संबंध नाही. पण मराठी लोक त्याशिवाय कम्फर्टेबल पण होत नाही. आणि ते चूक आहे म्हणत नाही मी, ते इथं बरोबरच आहे. पण डोंट एक्सपेक्ट दिस थिंग इन हिंदी. त्यांना काही नडले नाही. मला कोणीही असं काही विचारलं की तू कुठं राहतोस, घरी कोण कोण आहे, वडील काय करतात. खूप आपल्याकडे सगळ्यामध्ये मराठी असतं, कारण आपण ते तुझ्याकडे गाडी कुठली आहे, तुझा हप्ता कसा जातोय, तुला काय प्रॉब्लेम आहे, अरे का तुझा आज असा का मूड आहे वगैरे, असं काही त्यांचं असं असतं ना. मलाही काही माहिती असायची गरज ना, त्यांना त्याची गरज नाही. ते प्रोफेशनल म्हणजे काय, हा माणूस या दिवशी इथे या कामासाठी आलेला आहे. सब म्हणून ते काही निर्दयी निष्ठून नसतात. समजा एखादा तब्येत ठीक नाही, तुम्ही सांगितलं, ते ज्या पद्धतीची काळजी घेतील ती सर्वोत्तम असेल. कारण तो माणूस महत्वाचा असतो, त्याच्या पर्सनल आयुष्याची हिंदीला काही संबंध नाही आहे. हे एकदा ऍक्सेप्ट. मग काय होतं असं सगळं असलं ना, आपल्याकडच्या नटन काय होतं, आईला लेफ्ट आउट वगैरे वाटायला लागतं. अरे कशाला, स्वतःला ऍक्सेप्ट करत गेलो ना आपण, सगळ्या गोष्टी सोप्या होतात. मग त्या वेबसिरीज 5-7 दिवसांनंतर असं झालं की मग त्यांनी पहिल्या एपिसोडचं शूट वगैरे बघितलं, त्यांनी सीन्स वाढवले, त्यांनी रोल वाढवला, त्याचं वेटेज वाढवलं, त्याचं मेकिंग वाढवलं आणि हळूहळू ते कॅरेक्टर इम्पॉर्टंट केलं. म्हणजे मी त्याचा एक सहाय्यक असणार होतो, पण हळूहळू तो इक्वल. आणि याच्या त्या प्रकाश शिवाय कबीरचं काहीच नाही आहे. म्हणजे तो त्याचा मेंटॉर आहे. हळूहळू अमित साहेब मला विचारू लागला की कसा करायचा सीन किंवा. आणि नंतर आता तिसऱ्या सीन तो मुलाखतीतच बोलतो, हे माझे अभिनयाचे गुरु आहेत. म्हणतो बाबा असं कुठेही काही बोलायला जाऊ नको, आधीच माझं जगणं हैराण आहे. पण तो आता त्याला ते तसं वाटणं, तो कम्फर्ट जो आहे. आता त्यांनी रोल वाढवला, तो इक्वल केला. त्याच्यानंतर एक पॉइंट असा आला की जेव्हा वेबसिरीज रिलीज होणार होती, ती रिलीज स्ट्रीम होणार होती, त्यावेळेला मला खास दिग्दर्शकांना फोन करून सांगितली की त्याच्यामध्ये यादी होती, म्हणजे क्रेडिट लिस्टची, त्याच्यामध्ये काही सिनियर ऍक्टर्स होते. मग माझं नाव त्या वयाच्या सिनियरिटीनुसार काहीतरी 5वं-6वं होतं. पण अमेझॉन प्राईमने सांगितले की या कॅरेक्टरचं नाव 3रं आलं पाहिजे. हो स्वीट. त्यांनी सांगितलं सर आपला नंबर ऊपर से आया है 3 नंबर, आणि सेपरेट टायटल. तुम्हाला सांग काय असतं, काय अपेक्षा करतात तुम्ही, आपण काय अपेक्षा करतो. आता मी त्यावेळेला केवळ त्या पैशासाठी जर ते सोडलं असतं, मग मी त्या प्रोडक्शन हाऊस, ती विंग, ते नवीन काम, ते नवीन लोक, अख्खी इंडस्ट्री वेगळी आहे, मी अख्खी आयुष्यातली संधी घालवली असती. आणि मग मला असं विचारायचं आहे की 35 दिवस मी शूट केले. 35 दिवस काय आहे, एरवी काय वर्षभरात असे तीर मारतो आपण, फाक्या मारत अनेक वेळेला आपण आयुष्यात तसा वेळ वाया जातो. मग मी काय विचार करतो माहितीये का, त्या दिवशी आपल्याला कामाची मजा घेता येते ना, मी काहीतरी प्रॉडक्टिव्ह करतोय ना, माझा दिवस वाया नाही गेलाय, वाया गेलेला नाहीये. नॉट इन द टर्म्स ऑफ मनी ऑलवेज. ते बघायला बसलो ना, बरं असं झालं की मी मुळातच ठरवलं की मी मुळात पैशासाठी करतच नाही, तेव्हा माझ्या अपेक्षाच नव्हत्या काही. तुला गंमत सांगतो, दुसरा सीझन जेव्हा झाला तेव्हा त्यांनी मला कोर टीमचा ऍक्टर म्हणून ट्रीट केलंय आणि मला बोलावंच नाही लागलं. असं कधी आलंय तुझ्या आयुष्यामध्ये, तुला ठरलेल्या पेमेंटवर चर्चेला येताना समोरनं 0 वाढवून चर्चा सुरू झाली, 0 वाढवून. गरज, कारण त्यांना कळलं की अरे बाबा ऍक्टरचे अनेक सिनेमे आता आलेले आहेत, याचं काहीतरी याच्या ऍक्टिंगचं त्याला अवॉर्ड मिळालेली आहे, त्याचे एवढे सिनेमे आलेले आहेत, ते चाललेले आहेत किंवा थिएटर करतो आहे, ते पण इव्हॅल्युएट. आणि त्यांनाही कळलं की अरे आपण फारच म्हणजे पण परत सीझन होता ना, नाही या ऍक्टरला त्याचा
ड्यू दिला पाहिजे. मग इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग, येस, ट्रीटमेंट आणि हे, मी माझ्या आयुष्यात अशा 30,000 रुपये टेरिफच्या रिसॉर्टला वगैरे एक्सक्विजिट सगळं. म्हणजे मी असा राजस्थानातल्या जयपूरच्या रिसॉर्टला आत गेलो आणि मला वाटलं आता एक खोलीत गेल्यावर आता काय कुठेतरी बॅग ठेवायची वगैरे, अंधार लाईट लावेपर्यंत धरलं मला त्या तो, अरे पडाल म्हणतो कशात कुठे, बघतोय तर दरवाजा उघडल्यावर आत स्विमिंग पूल. आणि मी लाईट लावल्यावर कळलं की अरे मला दरवाजाच्या आत स्विमिंग पूल असं, मग पुढं काय. मी आत गेलो वगैरे, साधारणतः मला एकदम नवाबी थाटातला वगैरे 550 स्क्वेअर फीटचा शामियाना असलेला आणि ज्याच्यावर एक पायरी चढून जाऊन बेड असलेला जो आहे, आपण मुटकुळ करून झोपणार कोरडा पलंग आणि प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या खोल्या वगैरे. मला मी अदरवाईज मग आता काय त्याचे एक कुतूहल, त्यांनी प्रायमरी कॅरेक्टर्स, एक गोष्ट सुद्धा अभिषेक बच्चन, अमित शाह, नित्या मेनन आणि ऋषिकेश जोशी कशातही कमी नाही. ही संधी मला, मी सगळी घालवली असती ती संधी म्हणून, त्या फक्त पैशासाठी बघितलं असत. मग ऑब्व्हियसली त्यांनी त्याचे प्रोमोज काढणं आणि हे, तुमची ओळख नाही तर तुम्ही काय करता मग. म्हणून मी माझ्या याच्यात जोपर्यंत आपल्यासाठी अडून राहत नाही तोपर्यंत आपण कुणीही नाही आहोत, हे आपण स्वीकारायचं. मराठीमध्ये आता असं आहे की नाही, या रोलला हा पाहिजे म्हणजे पाहिजेच, जेव्हा पाहिजे आहे असं काय नाही. यू आर रिप्लेसेबल एव्हरी टाइम. तुमच्या मागं 25 लोक आहेत, तुम्ही नाही केलं तर कुणीतरी ते करणार आहे. आणि असे अनेक सिनेमे आहेत की जे कुणी नाही केले आणि ते मी केले, त्याची मला अभिनयाची अप्रतिम अवॉर्ड. आता आजचा दिवस माझा एका नावाल्या नटानं तो रोल सोडला होता, मला माहित नव्हतं ते काही, त्याची गरजही नव्हती आणि माझं त्या नटाशी बोलणं झालं होतं, त्याला नसेल वाटलं. मी तेही काही म्हणत नाही अजिबात, म्हणजे काय, पण मी ते केल्यानंतर मला काय मिळालं त्यातनं, तर मला त्या आत्ता सुद्धा मला तुमच्या आजवरच्या झालेल्या कामाचं महत्वाचं लोक जेव्हा सांगतात, मी ती संधी जर सोडली असती, मी संधी बघतो, नटानं आधी संधी बघावी. आपली जोपर्यंत ओळख होत नाही, अडचणी कोणाला नाही आहेत, सगळ्यांना आहेत. मग तुला मी सांगतो की मी या सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलं, त्या अशा मोठ्या लोकांबरोबर अतिशय घट्ट मैत्री किंवा हे होण्याचं कारण काय माहितीये का, आता ना माझं ना कोण कुठला स्टार हमरनं येतोय का आणि त्याची 5 कोटीची गाडी आहे का, त्याचे 25 बॉडीगार्ड्स आहेत का, माझे डोळे नाही चमकत. कारण मला माहिती आहे मी कुठे आहे आणि तो कुठे आहे. आता एखाद्याच्या आडनावात त्याचं सगळं खन्ना, बच्चन, चोपडा, बिपरा वगैरे, बरं त्याची माझी तक्रार बरोबर आहे. आता त्याच्यात मी काय करू, मला असूयाही नाही, दुस्वास पण नाही आणि मला आदर आहे, कौतुक आहे, पण मी उगाच, मला गिल्ट पण नाही आहे त्याचा. आप हो, मैं हूं. कारण फायनली त्या फ्रेम मध्ये मी काय काम करतोय ते दिसणार आहे. करेक्ट. त्यामुळे ना मी तुलना, त्यामुळे मला ना असं ओहो आणि बाकी काही होत नाही आणि हे ते बघतात, त्यांना ते मॅटर करतं. मग काही नटांच्या बाबतीत काय होतं, ते इतके स्वतःला सबमिसिव्ह करून ठेवतात ना, वल्नरेबल करून ठेवतात, त्याचा एक दडपण घेतात आणि मग ते उगाच खांदे पाडून सगळ्या बाबतीत गरज नसताना तुमचं जेवढं ड्यू आहे तेवढं तुम्ही राहा ना. काय म्हणजे प्रत्येक वेळेला कशाला लाचारासारखं राहायचं आहे, ते लाचारीची गरज नाही आणि वृथा अभिमानी गरज नाही. बरोबर. तुम्ही जिथे आहात तिथे राहा, हे मी अगदी सर्व नटांना हे मी सांगेन. ते फक्त तुम्हाला जेव्हा कळतं ना, मग बऱ्याच वेळ काय होतं, आपण अनेक नटांना जायला ह्याचं साधारण नट आहे हा, पण काम फार आहे त्याच्याकडे असं काहीतरी असतं की ज्याची गरज असते. मी असंख्य नट असे बघितले की ते तापदायक नसते, ते वेळेवर येतात, त्यांची कटकट नसते, त्यांचा अतिरिक्त त्रास नसतो, ते मॉडेस्ट असतात, ते बऱ्यापैकी प्रामाणिक पण असतात. आता म्हणजे गाढवासारखं बाबा कारखान्यात आलं की वेळेत नटाने वेळ यायलाच पाहिजे, म्हणजे त्याच्यात काही वादच नाहीये.
त्यांना कटकट करायची नाही किंवा त्यांना डिमांड ठेवायची, त्यांना जेवायलाही मागायचं नाही का? नाही, त्यांना जेवायला मागायचंच आहे. कसं? त्याला जे हवं आहे तो कसं? भार्गवी, आपल्या फील्डमध्ये सगळ्यात जास्त नुकसान कशाचं होत असेल ना? स्वर, अप्रोच. तक्रार तुमची असू शकते. एखादी गोष्ट सांग, तुम्ही कशा भाषेत बोलता. मी माझ्या डोळ्यात देखत अनेक नटींची कामं स्वर माज कुणी नाही ते खपवून घेत. तुम्हाला एक व्यक्ती म्हणून समोरच्या माणसाला आदर देता येतोय का नाही? आणि काही नटांचं काय असतं, त्या नटांना नट म्हणून मॅनेज करणं जेवढं तापदायक असेल, ह्याच्याकडनं अभिनय कधी करून घेणार? हा अप्रतिम अभिनेता आहे, पण हा ऍक्टिंग करायला येईपर्यंत माझं 97% एनर्जी गेल्याने माझं रक्त आटलेलं आहे. त्यामुळे दिग्दर्शक काय म्हणतो, नको रे, मला 50% नट पण चालेल, तो वेळेत येऊ दे. तो बऱ्याच वेळ काय असते की आता समज माझा समजा मेन रोल आहे आणि मी कॅमेरा मला क्लोज लागलाय किंवा आणि काय आहे, त्याही वेळेला नटांना अतिरिक्त मास्क करायची काहीच गरज नाहीये. पण असं धरून चालू आहे, नटाला थोडंसं असं होतं की अरे थोडा पाणी लाव आणि हे वगैरे, आम्ही ज्यूस पिना आहे. तो एरवी घरी त्याला कुठे विचार तर गेल्या 6 महिन्यात पाहिलं नसतं, पण तो त्या दिवशी वॉटरमेलन पाहिजे आणि हे पाहिजे वगैरे. ओके चल, त्याचे तेवढे नटाला वाटतच गे, नटांना तर आपले लाड व्हावे असं कोणाला वाटत नाही. ठीक आहे, कुठेतरी मागं तिसऱ्या रांगेत नट एक आहे, त्याच्याकडे कॅमेराही गेलेला नाही आहे किंवा त्याचं सजेशन आहे, किंवा मी अगदी कमी लेखायचं काही कारण नाहीये, पण समजा तो त्याच्यामध्ये सेकंडरी आहे, तर त्याच्या वेळी शूट थांबलंय, त्याचेच काहीतरी कटकट सुरू आहे आणि त्याचा कांगावा सुरू आहे, तर असं होतं की अरे आत्ता या सीन मध्ये तू नसलास तरी चालेल, तुला मी तू बैस बघू, तू आता नाही, ओके हरकत नाही. तर तिथे तुम्ही कुठे उभे आहात त्याच्यावर तुम्ही किती माज दाखवावा, किंवा तुम्ही तुमचं वर्तन कुठल्याच पद्धतीनं माजाला जागाच नसते. मी इतक्या या स्टार लोकांबरोबर कामं केली ते इतके डाऊन टू अर्थ, कारण त्यांच्या मागे 25 लोक उभे आहेत ग. मी आता परवा मी आता एका हिंदी सिनेमात शूट करतोय, त्या सेटवर असं झालं की माझे कपडे मापात नव्हते हो. आता मापात कपडा नाहीये तर मी असं कसं जाणार बेडक सेटवर? मग मला त्यांनी सांगितलं की सर ते येईल. मग त्यांना कळलं जेन्युअनली की बाबा नाही, कॉस्ट्युमच व्यवस्थित नाही आहे, पण तुम्ही आहे त्या कॉस्ट्युमवर या, आपण रिहर्सल करू. यस, अगदीच मला पण रिहर्सल करायची. मी गेलो, मी ज्यानं रिहर्सल केली आणि त्यांना असं की राहू दे मरू दे ते कॉस्ट्युम, याच्यावरच करू आपण. म्हटलं माझं काही म्हणणं नाही, उत्तम. आता तिथे नाही, मी कॉस्ट्युम तालीम पण नाही करणार आणि अमुक नाही करणार वगैरे. तर तिथे ना सिनेमामध्ये जया बहादुरी मेन, वामिका गाबी आणि हे वगैरे आहेत. कोण आहात तुम्ही त्यांच्यासमोर? ते म्हणते तिथनंच तिकीट काढून पाठवा बघू त्याला घरी. आनंदी असावं लागतं बघ नटांना. तुमच्या ताप, व्यथा आणि हे वगैरे हे सगळं घरी सोडून जावं लागतं. प्रत्येकाला असतं काय ना काहीतरी. ती एक व्यावसायिकतेकडे जाण्यासाठी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा आध्यात्मिक प्रवास पण आहे. प्रत्येक वेळेला मनात आलं म्हणून सगळं बडा शिवाय दिला असं होईल का कधी? संयम पाहिजे. तुम्ही समजा जर चिडलात समजा कधी, तर समोरच्या माणसानं तुमचा राग ऍक्सेप्ट केला ना, तर तुमचं चिडणं बरोबर आहे असा त्याचा अर्थ. एका पॉइंट नंतर न रिबेल करतो की किती, पण ते जायज असलं पाहिजे. अतिरिक्त आणि बेसिक तुला म्हणतो, तुम्ही पंक्च्युअल असणं, मॉडेस्ट असणं, प्रामाणिक असणं, एवढ्याच गोष्टीवर सगळं तुमचं करिअर अवलंबून आहे फायनली. आज आपला पॉडकास्ट आहे आणि मी तुला 11 वाजता येतो असं म्हणालो आणि मी हो म्हणूनही मी समजा नाही आलो आणि मी समजा कधी थाप मारली आणि अगं नाही काय झालं आणि तर तुला कुठनं तरी कळणारच आहे मी ऍक्च्युली या वेळेला कुठं होतो किंवा काय. असं काही लपत नाही नटांच्या बाबतीत. विश्वासार्हता, नटाची अभिनयापेक्षा माणूस म्हणून विश्वासार्हता फार महत्वाची आहे. तुमचं करिअर तिथे झालं लक्षात ठेव. जोपर्यंत आपल्यासाठी अडत नाही काम, तोपर्यंत आपलं करिअर झालेलं नाही हे मान्य करायचं.
आणि काय होतं, आपण चांगले आहोत असं सिद्ध करण्याची संधी तुला सारखी मिळते का? नाही. आपण नालायक आहोत हे सिद्ध करण्याची संधी पावलोपावली आहे. आपण निकृष्ट आहोत असं सिद्ध करण्याची संधी सातत आहे. आपण चांगले आहोत असं सिद्ध करण्याची संधी वारंवार नसते येत, ती कधीतरीच येते, ती कधीही घालवायची नसते. एखाद्या समजा नटानं किंवा कुणीही समजा काही आपल्या फील्डमध्ये किंवा काय कुणी समजा मदत मागितली, तर एरवी रोज येतात का मदत मागायला लोक किंवा काही, तुम्ही तीच एक संधी घालवता. जे काय असेल ते तुम्ही तुमच्या परीनं जे काय शक्य असेल ते. मी एक उदाहरण सांगतोय. असं एखाद्या डिरेक्टर म्हणलं की नाही रे असं 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 हे जरा प्रॉब्लेम, तू प्लीज जरा हे मॅनेज करशील का? तर तुम्ही समजा जेन्युअनली सांगितले की ऍक्च्युली असं असं आहे, असं असं आहे, हे जरा अवघड आहे आणि हे नाही होऊ शकत आहे. आपल्याकडे हे लक्षात घ्यायला पाहिजे की नाही हा शब्द प्रयोग आहे ना, हा कसा, याला स्वर कसा लावायचा हे ज्या दिवशी ठरेल ना तेव्हा करिअर होईल. हो काय पटकन होतं आणि मग अरे अमुक अमुक असं, पण ठीक आहे ओके मी हे करतो तुझ्यासाठी. शेवटी उद्या समजा तू काही करत असेल, मी तुझ्यासाठी काहीतरी, माझं काय योगदान आहे, तुझी काय अपेक्षा असणार आहे? मग मी आता नाटक आता बसवलं, स्टार लोक नाहीत वगैरे, नकोच होते मला. माझी 4 तासाची रिहर्सल आहे, मी रिहर्सल स्ट्रिक्ट करतो. 4 वाजता दुपारी 2 ते 6, 2 वाजता 5-10 मिनिटं हॅव ओके चला रिहर्सल, कारण त्यासाठी कोणी पैसे घातले, त्या वेळातच काम होणार आहे. एखाद्या वेळेस कधी कोणाला वेळ, एखादा नट समजा रोजच उशिरा यायला लागला तर त्याला मी हाकलूनच देणार ना. तो कितीही, तो लॉरेन्स ऑलिव्हे असू दे नाहीतर अल पचिनो असू दे, कोणी असू दे, धन्यवाद, आभारी आहे मंडळ आपले. त्यामुळे तुम्ही नट किती श्रेष्ठ आहात याच्याशी संबंध नाही आहे. तुमच्याकडे कला जी आहे ना ती व्यवसाय म्हणून तुम्हाला करताना व्यवसायाचे गुण वेगळे आहेत. मग त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे तुम्ही नट म्हणून काम करताना प्रेझेंटेबल असणं गरजेचं आहे. तुम्ही कुठे जाता, कसे जाता, तुम्ही अगदी दळीदऱ्यासारखे नाही जाऊ शकत. तुम्ही प्रेझेंटेबल पण असलं पाहिजे. तुमचं तौर तरीका, चालणं, बोलणं, वागणं, आणि तुम्हाला अनुभवातून शिकायला मिळतं अनेक माणसं कशी वागतात. आपण तो एक सारासार विचार म्हणून, एरवी एखाद्या व्यक्तीची टिंगलटवाळी किंवा चर्चा काय होते, कारण अप्रस्तुत वागणं असतं. आपण कुठे अप्रस्तुत आणि अस्थानी नाही आहोत ना, हे बघावं लागतं. आपण कुठे असायला हवं याच्यापेक्षा आपण कुठे नसायला हवं हे कळायला पाहिजे. स्पर्धा ही फार घातक असते, म्हणजे कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. मी ती एक गोष्ट मात्र आयुष्यामध्ये कायम केली की मी कोणाशी स्पर्धा केली नाही, मी कोणाशी कम्पेअर करायला आयुष्यात गेलो नाही. कारण मला माहिती आहे माझं काय आहे आणि इतरांचं आहे. मला इतरांचं माहिती आहे, मला माझं, मी कालच्या पेक्षा आज कुठं आहे एवढंच मी बघितलेलं आहे. कारण असं होतं, कारण माझ्याकडे आत्ता जे गोष्टी आहेत त्या माझ्या बरोबरच्या नटाकडे नाही आहेत, म्हणजे व्यावहारिक बाबतीमध्ये. तर तो अत्यंत गरिबी झाला की काबाड कष्ट करून आला आणि तोही पण तो आहे उभा आणि हे वगैरे. तर मी उगाच कशाला दुसऱ्याचं बघतोय, याला त्याचं आणि हे वगैरे. संधी सगळ्यांना मिळत असते. व्हिक्टीम कार्ड प्ले करून चालत नाही, रडगाणी गाऊन चालत नाही, नटानं आनंदी असणं, आणि म्हणून आपलं फील्ड अवघड आहे बघ. इतर सगळ्या व्यवसायात आणि या व्यवसायातला फरक एकमेव असा आहे, इतर व्यवसायात लोक मारून मुटकून आयुष्यात अनिच्छेनं 25-25 वर्ष नोकरीला जातील, त्याच ट्रॅफिक मधनं, त्याच ऑफिसमध्ये तेच काम वैतागून शिव्या देऊन वर्षानुवर्ष. आपल्या फील्डमध्ये एक दिवस पण तुम्ही असं इच्छेनं नाही काम करू शकत. बरोबर. ऍक्टर मस्ट बी हॅप्पी एव्हरी डे, आणि ऍट द एंड ऑफ द डे यू मस्ट बी हॅप्पी. आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन यशस्वीतेचा भाग काय आहे? नट म्हणून रियाज काय करतो आपण? भार्गवी, मी रियाज केला नट म्हणून, मी काय स्वयंभू परमेश्वरानं मला सगळं नाही, असं काही नाही आहे. असं काही नसतं. तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात. कष्ट घेण्याची तयारी असले की सगळं होतं. आता छोटस उदाहरण सांगतो तुला. पूर्वी ती सिरियल, मी नवीन होतो, प्रारब्ध नावाची सिरियल होती. सचिन खेडेकर प्रमुख भूमिका आणि मी अगदी सहाय्यक भूमिका. आणि सचिनची सोलो लुकिंग साधारणतः
5 मिनिटं तो बोलतो आणि मी मागो उभा आहे आणि कॅमेरा बिमेरा नवीन मला आणि मी ऐकतोय त्याचं आणि असं तसं आणि एका पॉइंटला ऐकता ऐकता असं झालं की कॅमेरा थोडासा मूव्ह झाला आणि मी थोडासा त्याच्या म्हणजे अर्धा चेहरा आणि मी थोडासा लपला गेलो वगैरे. तोच सगळं बोलतो आहे. एकदा रिहर्सल झाली, दुसऱ्यांदा टेक झाला, मग अजून एकदा झाला आणि एकदा त्या कॅमेऱ्याची मुवमेंट आणि काय डीओपीला पण आता असतं ना थोडं अजून थोडं हे करतो वगैरे, मला काहीच माहित नाही आणि मी झाकला गेलो. तर डीओपी म्हटलं की 1 मोर आणि सचिन म्हटलं का नाही त्याचं तो लपला गेला याच्यामध्ये वगैरे. तर त्याचं असं झालं की नाही आता ते त्याचं त्यानं बघायला पाहिजे. तर त्याचं त्यानं बघायला पाहिजे म्हणजे तो काय मला काय डिस्कार्ड नव्हता करत. त्याच्यासाठी 5 मिनिटं तो परफॉर्म करतोय सलग 5 मिनिटाची सोलू की ऍज इफ इट इज सो टफ. आणि तो त्यावेळेला जे म्हणाला ना मला या क्षणालाही अजिबात त्याचं गिल्ट नाहीये कारण हो आय वॉज रॉंग. तो क्लोज आहे त्याचा आणि त्याचा एवढी किती वेळेला ते करेल तो ते ग्रजेस घेऊन मग मला कळलं की नाही मग असं होतं की अरे हो आपण आपला कॅमेरा दिसतो म्हणजे कॅमेरा मला बघतो आहे वगैरे. आयुष्यात मी ते शिकलो ना त्याच्यात. तुम्ही फील्डमध्ये प्रॅक्टिकली तुम्ही शिकत जाता. त्या शिकण्यासाठी तुम्ही स्वतःकडे बघितलं पाहिजे. त्यानंतर मग तो शॉर्ट झाल्यानंतर आता हे सचिनच्या लक्षात पण नसेल आणि तो काय ते अजिबात यानं नव्हता बोलला की एखाद्या नटाचं अनुल्लेख करायचा कमी लेख नाही त्याचं म्हणणं की अरे सगळ्यांनी तयार असणं गरजेचं आहे ना शॉर्टसाठी. एकच नट किती वेळ करत बसेल ते. तेव्हा असं लक्षात येते की नाही आपल्यालाही शिकणं गरजेचं आहे. ही वृत्ती म्हणजे पहिल्यापासून पाहिजे आणि मी खरंच तुला सुदैवानं सांगतो मी तेच कायम बघत आलो. आपण चुका ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्या दुरुस्त करता आल्या पाहिजे आणि ओव्हर काय काय येत नाही मला. आज माझ्या भाषेचं कौतुक होतं वगैरे अगं मी ते साध्य केलेलं आहे ग. साध्य केले की होतं की मग त्याला अतिरिक्त माज असण्याचं काही कारण नाही आहे. कर्तव्य माझं ते. मला त्याचा गंड नाही अजिबात काही. मी मला तर अनेक वेळेला होते की अरे सगळ्यांसाठी समान आहे भाषा. तर मी वापरतो म्हणून तुम्ही वापरा. माझं कुठे काय वापरा ना. काय उलट वापरलीच पाहिजे. उत्तमच वापरली पाहिजे. सगळ्यांनी उत्कृष्ट वापरली पाहिजे भाषा. मग आता मी अतिरिक्त ही की प्रेझेंटेबल म्हणून मी नव्हतो. हळूहळू मी ती शिकत गेलो. लोकांची चालणं तुमचं वागणं बोलणं आणि हे वगैरे अनेक चुका जेव्हा झाल्या काही कामं गेली त्यातनं आपण शिकतो की कशामुळे गैरसमज कशामुळे होत आहे किंवा काही वेळेला जेव्हा होतात तेव्हा तुम्हाला थोडस व्यवसायामध्ये काय आहे ते हे जे लोक असतात. आता मला ज्या कास्टिंग डिरेक्टर म्हणून रोल मिळाला प्रोजेक्ट हिट झाला वगैरे मी पहिला फोन झाल्यानंतर त्याला करतो. नंतर विसरून जातो आपण. त्या नटाचं कसं होतं अरे मी केलंय आणि म्हणून एवढं हे झालं. अरे नाही तुझं कुठे नाव सांगितलंय त्याला विसरू नका. हे मी शिकलो अनुभवातनं आणि ते फार गरजेचं आहे ते. आणि ते आहेच देऊ. आपण नट म्हणून जेव्हा काम करतो ना तेव्हा आपल्याला समजा काय पुरस्कार बिरस्कार वगैरे त्याच्यामध्ये आपला भाग अत्यंत अल्प आहे. एकदा नटानं समजून घ्यायचं. सगळं आपल्यामुळं नसतं काही झालेलं. ते कोणीतरी लिहिलंय. डिरेक्टरनं त्याच्यावर मेहनत घेतलेली आहे. कुणीतरी पैसे लावले त्याच्यासाठी ते घडवून आणलेले अनेक लोक आहेत. बाजूचे नट सुद्धा असे तुम्हाला त्यांच्यामुळे आता येलो सिनेमामध्ये माझं कौतुक म्हटलं ती मुलगीच ती इतकी की त्या मनोवृत्तीच्या मुलांची तुम्ही खरे वागला तरच ती तुम्हाला रिॲक्ट करतात. माझी टास्कच ही होती की आय जस्ट ट्राय टू बी ट्रू. तर हे तिनं माझ्याकडनं करून घेतलंय हो काम. तर त्याच्यामध्ये तुमचा भाग स्वल्प आहे लक्षात ठेवा. हे एकदा ऍक्सेप्ट करायचं आपण. आता मी नाटक डिरेक्ट करतोय वगैरे. मी नाटक डिरेक्ट करतोय म्हणजे ते शेवटी म्हणजे मी सुप्रीम असं नाही आहे. त्याला 100 गोष्टी आहेत त्या प्रदीप अप्रतिम सेट केला आहे. मयुरानं उत्तम कॉस्ट्युम्स केलेले आहेत. कौशलनं उत्तम म्युझिक अभिरामने लिहिलेलं आहे आणि हे सगळं आहे. त्या सगळ्याचा सचिन गुरुनं अप्रतिम त्यानं त्याचं दिलं ना काहीतरी त्याचं बेस्ट. ते सगळ्यांच्या टीमवर्कचं बेस्ट असतं.
बऱ्याच वेळेला गल्लत न कुठल्याही क्रिएटिव्ह माणसे होती की मेरी वजह से, असं नाही आहे ते. तुम्हाला तुम्ही आनंदी राहा, तुम्ही आणि आपल्या याच्यामध्ये आहे काही किती झालं तरी शेवटी कुठलाही व्यवसाय घ्या बेसिक्सवर आहे. आता मला सांग, आपल्या व्यवसायात प्रामाणिकपणाचं किती मोल आहे सांग. आणि पूर्वी मी थापा मारलेले आहेत, पण मी त्याच्यानंतर म्हटलं नाही काय असं काय होतंय असं, म्हणजे आपण आपल्यालाच उगाच घाबरतो. नट स्वतःला घाबरतो, लक्षात ठेव. कुठलीही क्रिएटिव्हिटी, एखादी गोष्ट आपण करत नाही ती आपण आपल्याला घाबरतो म्हणून करत नाही. म्हटलं नाही, आपण स्वतःला अजिबात घाबरायचं नाही. आपण त्या असल्या प्रसंगाला मग त्याच्या नंतर मी अगदी साफ सांगतो, क्षमा, उशिरा उठलो, माझ्याकडनं चूक झालेली आहे. मग काय त्या क्षणी तो माणूस बाबा शिव्या घालतोय, नाल हराम खोरा, आणि आम्ही एवढं, आणि तू झोपून कसा राहतोस वगैरे, टाळलं नाही, त्यानं खरं काम तरी सांगितलं बाबा. आणि दुसरी गोष्ट, नंतर एक पॉईंट असं होतं की इतरांसाठी नाहीये, आपल्यासाठी आहे. मग तुम्ही तब्येत चांगली ठेवणं हे तुमचा भाग आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, अनेक नटांचे त्यांना काम पण हवं असतं, पण त्यांच्या शारीरिक मर्यादाही असतात. त्याच्या वेळेला बऱ्याच प्रोडक्शनवर आणि याच्यावर मग पर्याय नसतो ना. तुम्ही एक आजारी व्यक्ती जर प्रवासाला घेऊन गेल्यानंतर त्याचं कसं सगळं संगोपन येतं. तर तेव्हा नटाचं हे आहे, म्हणजे मी आता एक सिनियर नट काम आहे, टॉपचा आर्टिस्ट, आता वयोमानाप्रमाणे आता नंतर आता अगदी वय खूप हे झालेलं नाहीये, पण खाली बसण्याचा प्रॉब्लेम आहे. तर सीनची डिमांडच आहे तशी, पण नाही बसता येत. काय करणार आता, मग तुम्हाला ऍडजस्ट करावं लागतं ते. आता ते त्यांची सिनियरिटी, एकूण वय आणि लक्षात घेता एक वेळ ठीक. आता या घडीला समजा तू म्हटली नाही नाही मला मांडी करून बसून सीन नाही करता येणार वगैरे, अरे असं कसं. शरीराने तुम्ही अत्यंत फिट पाहिजे, आनंदानं म्हणजे वृत्तीनं आनंदी पाहिजे, आणि सुंदर बिंदर वगैरे या गोष्टी फ्रॉड आहेत सगळ्या. तुम्ही प्रामाणिक असला ना, तुम्ही सुंदर दिसायला लागता. त्याच्यावर माणसं जात नाहीत कधी. आणि मग तो एक प्रवास असतो, तो मी बऱ्यापैकी त्या मार्गावर सगळंच अचीव झालं असं नव्हे, पण ते व्यावसायिक बाजू सांभाळण्यासाठी तुमचे नुसते कलागुण उपयोग नाहीत. व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी ज्या असतात, एखाद्याला काम मिळतं, त्याला काय मिळतं ते बघा. त्याकडे 4 अशा चांगल्या गोष्टी असतात. आणि मी असे अनेक सिनियर नट बघितले, त्यांच्या सवयी चांगल्या आहेत, ती व्यक्ती कम्फर्टेबल आहे, ती व्यक्ती समूहामध्ये ती टीम मेंबर आहे. टीम मेंबर असणं हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. म्हणजे एकटंच तिरशिंगराव सारखं माझं हे वेगळं, लोक म्हणतात नको, तू 100 पैकी 100% विद्यार्थी असलास आणि रॉबर्ट डिनेरो आहेस तो अभिनयामध्ये, पण नको, मला अतिरिक्त त्रास नको आहे. हे सगळं झालं नटांबद्दलच. आता तू हिंदीतल्या खूप मोठ्या नटांबरोबर काम केलंयस, ते स्टार पण आहेत आणि नट पण आहेत त्यातले काही. तर त्यांच्यापैकी तुझे 2 फेवरेट आणि त्यांचा तुझ्या बरोबरचा कुठला तरी छान, तुझ्या दृष्टीने मेमोरेबल असलेला किस्सा. माझे फेवरेट असलेले अजून सगळ्यांबरोबर मला कुठं काम करायला मिळाले ते नाही, तू ज्यांच्या बरोबर काम केलं ते स्टारही आहेत आणि काही नट आहेत. तेच म्हणतो मी, सगळ्यात कुठं स्टार लोकांबरोबर काम करायला मिळाले मला आता आसपास ते. हा नाही, मी ज्यांच्या बरोबर काम करू शकलो त्यांच्याबद्दल मला सांगता येऊ शकतं. म्हणजे मी आता शाहिद कपूर, प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, अजय देवगण, परेश रावळ, अजून बऱ्याच आता जयाजीत बरोबर, जाकीर हुसेन, मुकेश तिवारी, अनेक हिंदी नटांबरोबर काम केलं. प्रियांका चोप्रा बद्दलचा किस्सा आहे ज्याच्यावर तू खूप ट्रोल झाला होता. नको कशाला नाही ते काहीतरी जायला नाही, पण त्याच्यानंतरचा काही किस्सा किंवा प्रियांका चोप्रा बरोबरचा एखादा किस्सा सांगू शकतो? नाही बघ, तो किस्सा असा होता की ते सहज सीन सिनेमातला असा होता की त्या क्लायमॅक्सच्या सीन मध्ये सगळे नट एका वेळेला आहेत आणि अख्खे युनिट 400चं आहे, उभं होतं सगळं बघायला ते.
आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की तुमचं तुम्ही एकदा करा हा सीन. मग मी माझ्या हाताखालचा इन्स्पेक्टर वरनं येतोय, ज्याला माहितीच नाहीये की आपला बॉस बाबा ह्या फ्रॉड मध्ये सहभागी आहे, तर मी स्वाभाविकपणे लपलो. तर विशालजी म्हणाले की अरे तू माग क्यों गए, मतलब छिप क्यों. मी त्यांना म्हणते की माझा हाताखालचा त्याला त्याच्यासमोर कसं येईन मी. त्यांनी डोक्याला हात लावत ते म्हणते हा नाही यार ऍक्टर जैसे सोचताय. मग त्यांना कळले की अरे हा ही तोड काढायला पाहिजे, म्हणून त्यांनी तिथे भरभर एक पानभर संवाद लिहिले. मी वाचल्यावर म्हटलं ओके लॉजिक लक्षात घेतो. मी म्हटलं ठीक आहे रेडी आहे मी ऍक्शन. तर बाजूलाच प्रियंका चोप्रा उभी होती, तर ती म्हणाली की याद हो गया आपका इतनी जल्दी. तर माझ्या मनात असं विचार आलं की अरे हिला पाठांतराचं का कौतुक आहे, कारण मराठी नाटाला पाठ काय ते करावंच लागतं ना, ते किंवा आपलं बेसिक आहे ना ते पाठांतर. हा प्रसंग मी एका ठिकाणी सांगितला. त्याच्यावर लगेच लोकांचं हे झालं की हा काय स्वतः सणा समजतो का, ती कुठं आहे ती चोप्रा, तिचे किती सिनेमा. माझं कुठं काय म्हणणं आहे, ती चोप्रा आहे ती सुंदर दिसते, तिच्या मी सौंदर्यामध्ये मी स्पर्धेत पण नाही आहे कुठेही. आणि स्वाभाविकपणे ती काय काय मिस इंडिया विंडिया वगैरे काय ते काय ते मिस इंडिया मग काय सोपं पण नसतंच ना, त्याच्यासाठी काही मेहनत आहे, फिट आहे ती. तिच्याकडं तिचा कॉन्फिडन्स जो काय आणि तिथपर्यंत हिरोईन मेन लीड पर्यंत येण्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे वगैरे, माझं कुठं अनादर आहे त्याबद्दल, मला अतिशय आदरच आहे त्याबद्दल. ते काय झालं तेवढंच काहीतरी वाक्य दाखवल्यामुळे लोकांना काय होतं बा आता मराठी नट स्वतःला सांग. पण माझं असं म्हणणंच आहे की मराठी नटांबद्दल त्यांच्या पाठांतराबद्दल कौतुक हिंदी नटांनी करणं, याच्यामध्ये नटाचं कर्तव्य पाठ करणं मला अप्रूप वाटू शकतं. की अरे तुला अजून पाठांतराचं का कौतुक आहे, ते बेसिक आहे. त्याच्या पुढे अभिनय पण एक गोष्ट आहे ती मी करतोय. पण म्हणून ती काही कमी नाही, त्याच्या पुढं काम आहे ना अभिनय. बरोबर. हो, तिने उत्तम कामं केलेलीच आहेत. पण काय होतं की ते लोक ट्रोल करतात वगैरे सगळे ठीक आहे, पण त्या सिनेमा झाल्यानंतर ती माझ्याशी माझ्या त्या सीन्स बद्दल ती स्वतःहून इतकं बोलली की अमुक एक सीन जो आहे ज्याच्यात मी स्वतःला गोळी मारून घेतो, तर तिला जेन्युअनली हे जाणून घ्यायचं होतं की मी नक्की काय विचार केला होता त्या सीन करताना. आता तिला हे नट म्हणून मी कसं प्रिपेअर किंवा काय थॉट प्रोसेस, ती म्हणजे मी ते एक्सप्रेशन माझ्या आयुष्यात मला जमलं असतं की नाही माहित नाही, मला ते जाणून घ्यायचं की एक्झॅक्टली कसं केलंच काम. आपणच उगाच असं औरत असं काही नाही, ते ज्या नटाकडून ज्याच्याबद्दल अप्रूप वाटतं किंवा डिस्कस करावंसं वाटतं. आता नंतर 60 महिन्यानंतर आम्ही डबिंगसाठी एका स्टुडिओत होतो, मी बाजूलाच तिचंही डबिंग सुरू होतं. तर तिच्या बॉयनं बघितलं की मी आलोय, तर त्यानं जाऊन सांगितलं की मग ती आली भेटायला बाहेर. आम्ही तिथं उगाच एक 15-20 मिनिटं गप्पा मारल्या वगैरे. आता तिनं काय बाहेर येऊन भेटावं आणि गप्पा मारावं असं काय त्यानं सांगितलं, आणि आता ती आली, हा तिचा मोठेपणा आहे. करेक्ट. मग ते काय, मग ती सुद्धा मला ऍक्टर म्हणून बघते आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण कुठल्या तरी एका वेगळ्या अँगलने किंवा उंचीने किंवा पर्स्पेक्टिव्हने बघतो. प्रत्येक वेळेला असं असत नाही, तेही त्यांनाही माहिती असतं काय आहे ते, तो त्यांच्याच चांगुलपणाचा भाग आहे. आता अभिषेक बच्चन बरोबर काम केलं वगैरे, इतका अप्रतिम माणूस आहे. आता काय मी मत आता गप्पा मारण्यासाठी मी बदनाम, त्याच्यामध्ये तोही बदनाम. निर्मात्याकडनं नंतर चिठ्ठ्या लागल्या की सर आपली उनके साथ मत बैठी. म्हटलं अहो तुम्ही प्लीज, आता मी आता असं सांगू का, गप्पा मारायला सुरुवात केल्यानंतर नाही आता मी जातो. आणि बरं मला काय मी सगळे जुने सिनेमे किस्स्यात कोणाला इंटरेस्ट नाही. आणि बरं एरवी आपण सगळे किस्से, तो मला अनेक किस्से सांगतोय. एखादा आम्हाला सांगणार छानसा. हा अभिषेक बच्चननी सांगितलेला किस्सा. हा अभिषेक बच्चननी सांगितलेला. आम्ही शॉर्टच्या दरम्यान खूपदा गप्पा, म्हणजे काय आजच्या आम्ही 2 वर्षांना फक्त गप्पाच मारत आलो. आम्ही फक्त खादडेन ती, तो कायम गोड काही, मला त्यालाही गोड आवडते, मला गोड आवडतं कळलं, रोज गोड घेऊन येत असे. एकही दिवस असा गेला नाही की आम्ही खाणे आणि माझ्यावर ढकलून तो म्हणाले सर आपको अभी वो मॅरिनेटेड मूंगफली चाहिए ना. म्हटलं अरे खान माझ्यावर कशाला घालताय, अभी उगच चिली टोस्ट खाणे काय मन आहे ना आता. म्हटलं मला पुढं करून उगाच मागवायचं, आणि आम्ही अशी खाद्याने खूप केली. मग गप्पांमध्ये काय, आता सगळे जुने किस्से, त्या खुदा गावा सिनेमाचं मला त्यांनी किस्सा सांगितला की
आखातात शूट होतं बच्चन साहेबांचं. आणि तेव्हा ते तालिबानचं युद्धबिद्ध सुरू झालं होतं. हम्म. आणि ते युद्धच ग म्हणजे बरोबर. हो. दिवाळीच्या फटाक्यांची ती हे नाही आहे मारामारी. तालिबानांचं युद्ध सुरू हे वाळवंटात शूट करत होते. आणि ते युद्धाच्या याच्यामध्ये ते सगळे रणगाडे बिनगाडे वगैरे त्यांना कळलं त्या तालिबानांना की इथे शूटिंग आहे. ते आले सगळे मिलिटंट सगळे. त्यांना कळलं की बच्चन साहेबांचं शूटिंग आहे. ते म्हणाले की मग त्यांनी 10 दिवस शूटिंग थांबवलं. त्यांनी युद्ध थांबवलं 10 दिवस. त्यांनी 10 दिवस युद्ध थांबवलं. ते म्हणजे यांचं शूटिंग होते. आम्ही काय करायचं आमचं जे होते होत रे तुम्ही प्लीज शूटिंग करा वगैरे. तालिबान्यांनी बच्चन साहेबांसाठी 10 दिवस युद्ध थांबवले हे मला त्यानं सांगितलंय. म्हणजे आता मला सांग का आता गप्पा मारत बसणार नाही मला. आणि त्याने एक प्रसंग सांग मला फोटो पण दाखवला त्या इजिप्तमध्ये या हे इजिप्त होस्नी मुबारक राष्ट्राध्यक्ष आणि हुकुमशाह आणि होस्नी मुबारक 40च्या 40 ब्लॅक कॅट कमांडो होस्नी मुबारकचे वगैरे. तर हे कुठल्या तरी यांच्या शोला वगैरे गेले होते बच्चन साहेब इजिप्तला. आणि ते चालले होते फुटपाथवर. तर समोर चालले असताना तेव्हा अभिषेक लहान होतात. अभिषेक आणि श्वेता पण बरोबर होते. आणि त्या होस्नी मुबारक 40 ब्लॅक कॅट कमांडोनी बघितलं फुटपाथ समोर अमिताभ बच्चन ते होस्नी मुबारकला सोडून ते 40च्या 40 कमांडो रस्ता क्रॉस करून गेले. त्याचे तेव्हा फोटो बिटो वगैरे काढायला वगैरे. आणि हो मुबारक एकटे जमले तो 15 जागावरून उभे जमले ते. अरे सगळे कुठे पळाले. माझ्या सुरक्षेसाठी तुम्ही मला कुणी गोळ्या घाले म्हणून माझ्या सुरक्षेला आला. ते पळाले तिकडे त्यांच्यावर उभे राहिले. त्यांना कळेच ना. तर ऍक्च्युली तो फोटो टाइम्स ऑफ इंडियाला छापून आला होता. तो फोटो त्यानं मला दाखवला की एकाच्या मुबारक एकटेच उभे आणि इकडे 40 कमांडो उभे. मग त्यांनी त्या कमांडोच्या प्रमुखानं ओळख करून दिली त्यांची आणि हे वगैरे. आणि असे असंख्य किस्से असतात की सगळे काही मीडियात येत नसतात ना काय ते. आणि मग आता तो सुद्धा माणूस आहे त्याचं कुटुंब आहे. आता तुम्ही ऐकताना ऐश्वर्या राय म्हणून ऐकता पण तो त्या बायकोबद्दल तो बायको म्हणून बोलतोय. तुम्हाला उगाच वाटतंय ऐश्वर्या राय. त्यालाही सकाळी मुलीला सोडायला जायचं आहे. शाळेत सोडायला जायचंय वगैरे. माणूसच आहे की तो. जर तुम्ही असं माणूस म्हणून रिलेट होता ना आता आपल्याला वाटणारच का अप्रूप. आता ते काय आहेच ना. असे कितीतरी सिनेमांचे किती किस्से त्या धूम बद्दल याचे असे असंख्य किस्से अनेक सिनेमांचे. म्हणजे कुठले फसलेले व्यवहार फसलेले रोल चांगले झालेले रोल कुठलं कास्टिंग कुठल्या सिनेमातनं त्याला न सांगता काढलं कुठले सिनेमा फसवलं कुठले प्रोजेक्ट कसे मिळाले कुठल्या निर्मात्यांनी चुना लावला. हे सगळं मी हजारो किस्से ऐकलेले आहेत. आता असं आहे की त्याला ते मला सांगावं असं वाटणं हा त्याचा मोठेपणा आहे. आमचं डबिंग आणि हे जेव्हा असायचे इंग्लिश पण डब झालेलं आहे. मी एका याच्यामध्ये बाजूला रोज येऊन उगाच त्रास द्यायला म्हणून येऊन नमस्कार करून द्यायचा. सर तो कुठे झाला की येऊन मला नमस्कार करतो म्हणते की प्लीज तुम्ही लाज आणू नका कुठेही. पण अत्यंत माणूस म्हणून उत्तम. माझा नंबर स्वतःहून घेतला आणि मला स्वतःहून नंबर पाठवत नाही तर आपलं झालं म्हणतो ना असं जाशील तू मागायला नाही. काही लोक जाऊ शकतात आपण नाही जाणार. आपण नाही नक्कीच नक्कीच. पण मग ते मेसेज सहज बोलणं हे वगैरे कामांबद्दल होतं. नेटक आपण जेव्हा केलं तेव्हा मी जस्ट म्हटलं त्याने स्वतः ट्विट केलं की असा एक वेगळा एक्सपेरिमेंट आहे अँड माय फ्रेंड. आता आपण जेव्हा पब्लिसिटी करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा कोणी काही त्याचं काही. पण अभिषेक बच्चननी माय फ्रेंड ऋषिकेश हॅज स्टार्टेड समथिंग न्यू आणि नेटक आणि वगैरे लगेच मीडियाचे फोन. अरे त्या अभिषेक आपल्या मीडियाचे फोन आणि त्या मुलाखती आणि वगैरे काय. पण ऍक्टर म्हणून सीन्स आणि ह्याच्यामध्ये सुद्धा असं झालंय की एक सीन होता ज्याच्यामध्ये खूप काय 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 वगैरे आणि दिग्दर्शकावर डिस्कशन वगैरे चाललं होतं. पटकन मला म्हणाला
सर आप ये हो सकता आप बताइए, आप बोल के दिखाइए. मी रोज अभ्यास करून जातो शूटला. मी गडगड म्हटल्यानंतर काढून घेतलं, यार गलती हुई यार, तुमको देना ही नहीं चाहिए था. आपको सब आता है. उगच यार उगच विचारलं मी. पण तोही वेळेत 5-10 मिनिटं इकडे तिकडे वगैरे, मग तो मजा मस्ती खूप करेल, पण प्रोफेशनल. म्हणजे असं सीन पूर्ण होईपर्यंत थांबणे या खूप उत्तम सवयी आहेत हिंदीमध्ये. आणि हे ना, आता ते काय आहे की थट्टा मस्करीपर्यंत येण्यापर्यंत तुम्ही जवळचे किंवा बरोबरीचे वाटणं गरजेचं आहे. करेक्ट. अदरवाईज नाही. तर तो माय वाटल ती थट्टा मस्करी, फोन लपून ठेव, काही करू गजस, मस्करी नाही वगैरे, पण ते एक्सेप्शनल मानेन मी. पण जनरली सगळे नट ज्या पद्धतीनं काम करतात ना, मला या सगळ्या आता परेश रावळ वगैरे एवढा क्विक माणूस आहे ना, इतक्या झटझट झट 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 आलं, काम केलं, चोपलं, गेले. अजय देवगण वगैरे स्क्रिप्टवर भरपूर लक्ष, सगळं सीन वाचून काय डिरेक्टर कसं काय हे ते सगळं समजून घेतल्याशिवाय आणि सगळ्या क्रूची असं नाही डिस्क्रिमिनेशन, माहिती आहेत सगळी माणसं कोण काय कसं कसं. आता काय कळलं काय होतं, मेन लीड बरोबरचा सीन आहे, बरोबर आम्ही सीन मध्ये गाडीत बसलोय, गाडीतला सीन आहे, आम्ही गाडीत आहे आणि काहीतरी थांबले. आता तितका 2-3 तास तुम्ही आहात ना तिथे. बरोबर. एकदा मी असा अडकलोय एका गाडीत, त्या गाडीमध्ये परेश रावळ, अजय देवगण, कोकणा सेन शर्मा, मी. तर आपल्यासोबत मी काय इथे काय मी आता उतरून जाऊ, गाडी उघडता येत नाही, रिग लावलेला आहे. ते बोलतायत. बरं, बसकन मध्ये आपण कुठे बोलायला जायचं, आपलं एवढा उद्दामपणा सुदैवान आपल्याकडे नाही की डायरेक्ट एकदम कॉन्व्हर्सेशन मध्ये जम्प करणार नाही. तर तिथे आपण असून नसल्यासारखे ते काय असं जाणून देणार नाही तुम्हाला, यायला उतरवा किंवा काय, असं काही नाही आहे. पण मला असं तेव्हा झालं होतं की आता इथे काय नाही, मग एन्जॉय करायचं, तो मोमेंट एन्जॉय करायचा. असं म्हणजे या आता बरीच नावं विसरलो ग मी, की त्या म्हणजे मी निळू भाऊंबरोबर पण केलं वगैरे, डॉक्टर राघूंबरोबरही काम केलं वगैरे. प्रेशर असतंच ते, पण तुम्हाला त्याशिवाय तुम्हाला कधी मिळणार शिकायला. म्हणजे खूप, म्हणजे आता मी किंवा आता दिलीप काकांबरोबर काम करणं, नानांबरोबर काम करणं, व्हिजिन बरोबर काम करणं वगैरे, ही मोजो काय चेष्टा आहे काय? नाही, शक्यच नाही. मग आणि नुसतं असं पण नाही, मी असं नाही धरत, तुम्ही हेच कशाला, मग भाऊचं पण नाव घेईन मी, कदमचं, सतीशचं पण नाव घेईन, कारण आम्ही केलंय काम. आपल्या बरोबरचा सुद्धा ऍक्टर जेव्हा ताकदीचा म्हणजे तरतरीत वगैरे, तर तुम्हाला ऑन द टोज असणं भागाने, तर त्यामुळे ती खूप येतेच मजा ती. मी नुसतं तेही नाही बघत, ज्या नट्यांबरोबरचं ते स्टेजवरचं बॉन्डिंग आहे ना, ते अतिशय महत्वाचं आहे. आता खूप तुझे अनुभव झाले, किस्से झाले, गप्पा झाल्या. आपण आता रॅपिड फायर खेळूया. काळजी नको करू, साधं सोपं आहे. सेलिब्रिटी क्रश. सेलिब्रिटी क्रश काय हे सोपं आहे? हो, काय चॉईस नाही दिला तुला, 1 का 2? तुझी सेलिब्रिटी क्रश किंवा तुझा सेलिब्रिटी क्रश? नाही, सेलिब्रिटी क्रश वगैरे आता ऍक्च्युली आता खरं म्हणजे मी काय त्या पिरियड मधला आणि हे वगैरे नाहीये, पण म्हणजे वैदान रहमान आहे ना. मग चीट मील. सगळं चीट मील मध्ये सगळंच गोड. स्वतःबद्दल कुठली गोष्ट तुला बदलायला आवडेल? रॅपिड फायर आहे. रॅपिड फायर आहे ना, बजेट करायला पाहिजे ना, खूप आहेत म्हणजे, म्हणून थांबलो. मी तालमीत थोडस अजून शांत व्हायला हवं, आणि मला तब्येत उत्तम करायची आता. ओके.
पहिली म्हणजे तब्येत मला उत्तम करायची, पहिलं हे. ग्रेट. सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? स्वतःचीच वाटते. आणि भीती म्हणजे उत्कृष्ट काम हाती घेतलेलं काम नाही करता आलं तर ची भीती असायची. 3 गोष्टींशिवाय तू राहू शकत नाहीस. 3 गोष्टींशिवाय राहू शकत नाही. झोपताना माझा स्कार्फ असतो. माझा वाह्यातपणा अनेकांनी बघितला, त्या नाही झोपच नाही असत. 3 गोष्टींशिवाय राहू शकत नाही. हा, फोन एक आहे. चायला जळला फोन तो. रॅपिड फायर. रॅपिड फायर आहे. पटकन आता स्कार्फ झाला, फोन झाला. काय झालंय की मला मिळाली संधी, मी ऐकतो, त्याशिवाय मी नाही राहू शकत. हेडफोन ऐकतो. ओके. मला माझं डेस्परेशन, त्याच्याबद्दल मी खूप शिव्या खातो. बरं. सिक्रेट टॅलेंट. आता काय राहिले? तरी जे सर्वसामान्य लोकांना माहिती नसेल, आम्हाला माहिती आहे, जे मी सांगू शकेन तुझ्याबद्दलच. मी आचारी आहे. हम्म. मी शिक्षक आहे. रॅपिड फायर आहे ऋषिकेश. बरं. म्हणजे आचारी. मला अनेक विषयांचा अभ्यास करायला आवडतं. ओके. जे अनेक विषय सिक्रेटच ठेवलेत. हा. बेस्ट कॉम्प्लिमेंट आतापर्यंतची तुला मिळालेली? असं कसं सांगणार आता बेस्ट कॉम्प्लिमेंट? कोणीतरी चांगल्या ऍक्टरनी, कोणीतरी सर्वसामान्य माणसाने तुला दिलेली कॉम्प्लिमेंट. शार्दूल माझा मुलगा असं हे गोष्ट संयुक्त मानापानाची पाहिल्यानंतर म्हणाला की बाबा, नाटक हे सिनेमापेक्षा भारी असतं. हाऊ स्वीट. वाव. एम्बॅरसिंग मोमेंट. आय नो. त्यातल्या त्यात खूप ह्याच्यात रॅपिड म्हणजे ह्याच्यामध्ये पण एखादी मला ऍक्च्युली ज्येष्ठ अभिनेत्री होत्या वगैरे, त्यांचं एकूण करिअर वगैरे नको बोलायलाच नको. मी परत त्याच्यावर आणि परत नको. म्हणजे मला एका ह्याच्यात असं म्हणायचं होतं की मला खूप हेवा वाटतो, आणि माझा शब्दच चुकला की मला खूप मोह वाटतो असं मला. मी बऱ्याच वेळेला एम्बॅरेसिंग मुवमेंट त्याच्यामध्ये असं बऱ्याच वेळा काही ठिकाणी आपण नको आहे अशा ठिकाणी पोहोचलोय. केलंयस असं? हा, केलंयस असं? नाही, त्यात प्रचलित असं काही नाहीये. पण म्हणजे आता कुठलं काय असं संदिग्ध बोलू नका, लोक काही याच्यावर घेतील. हे कट करून टाका. बरं, ओके, कट केलं. हा. नांदी प्रयोगामध्ये ठो ब्लँक म्हणजे काहीही पुढचे आठवेना, स्पृहा बाजूला, आणि ती अशी वाट बघते माझ्याकडे. मी सर्व प्रेक्षकांना हात जोडले, माफी मागितली. म्हटलं हाऊसफुल प्रयोग गडकरीचा. म्हटलं की क्षमा करा, मी विसरलेलो आहे. म्हटलं की ठीक आहे. मी तिला विचारलो काय, तिनं मला आता मला ह्याच्यापेक्षा मला हाऊसफुल शो मध्ये नांदीमध्ये बरंच म्हणे ब्लँक झालेले आहेत. ब्लँक. बर. सोशल मीडियावर कोणाला स्टॉक केलंयस कधी? नाही. ओके, ठीक आहे. ह्या विषयाला मला जाऊच नकोस. आय हेट. ओके, बर. हा, स्टॉक करणं म्हणजे काय? बघणं. तुम्ही असं ज्या वेळेला म्हणजे त्यावेळेला लोक मुद्दाहून तुम्हाला देतात ना, आता मला आहे, आता मला कामासाठी म्हणून बघायचं वगैरे, तर त्याच्यावेळेला उगाच काहीतरी वाह्यात होतं ना, त्याच्यामधनं येत जाणार नाही वगैरे. हा, पण मी असं पर्टिक्युलरली स्टॉक वगैरे नाही काही. ओके. आधी आहे ते मेसेज मी बघत म्हणून शिव्या करतो. स्टॉक कुठे करशील? आता समज तुला एक पार्टी द्यायची आणि त्या पार्टीला तुला 3 लोकांना बोलवायचंय, तर ती 3 लोक कोण असतील? हयात असलेली किंवा नसलेली? कसं आहे? मी दादांना बोलवीन. आता दादा नाही आहेत कुठल्याही पार्टीला, मी त्यांना बोलवीन.
असे तुझ्या स्मरणातले आणि किंवा म्हणजे फॅन्टसी पण आहे का? जे काय असेल. रॅपिड फायर आहे ऋषिकेश. अगं काय आहे आता मी तर रॅपिड फायरला आता असं काय तू करतेस ते मला एकदम आता रॅन्डम आठवलं की बाबूराव पेंटरांना बोलवीन हम्म. की त्यांनी यावं नाटक बघायला वगैरे. तिसरी व्यक्ती लवकर ऋषिकेश. सगळ्यात स्लो रॅपिड फायर खेळलायस तू आता. नाहीच येत मला ते. अरे पण तिसरं सांग तिसरी ना. व्यक्ती आता काय पटकन सांगू आता. फॅन्टसी मधली म्हणालास तसं सांग. फॅन्टसीत आपल्याला काय प्रश्नच नाहीये मग मी शिशी व्हेरी बॅड. काही बक्षीस देणार नाही मी तुला. तुम्ही रॅपिड फायर काय करा कट करून सगळं एडिट करून एकदम वेगवान दाखवा असं. पण आणि उत्तर तर ते वेगवान. बाबा म्हणजे तुझे नक्की. दादा. हो, माझे वडील. मी बाबूराव पेंटर असं दुसरं नाव घेतलं. तिसरं नाव मग आता मी वैदार्यामांनाच बोलवीन ना आता मग काय. बर एक दिवस जर तू पीएम झालास तर तू काय करशील? वो दिन आना चाहिए. रॅपिड फायर. एक दिन अगर मैं पीएम हो गया तो मैं क्या करूंगा. म्हणजे तेव्हा मी ऍक्टर असायची गरज नाही ना का ऍक्टर आहे म्हणून. नाही काही आता तू झालायस पीएम. काही नाही मी देशाच्या सुरक्षेचे जे विषय आहेत ना पहिला त्याचं बिमोड करीन. म्हणजे जे इलिगल इमिग्रंट्स म्हणू नकोस, सर्व सीमा म्हणू नकोस, म्हणजे आणि आता देशांतर्गत वगैरे आता काय मी आता बोलणं काही ट्रोल होण्यासारखंच आहे ते. पण हे मी नक्की करीन की कुठल्याही सभेसाठी वगैरे ऐन वेळेला प्रयोग बंद झालेत वगैरे नाही. एखाद्या नटालाच सांस्कृतिक मंत्री करीन, जो कलावंताला करीन ज्याला त्या क्षेत्राची पूर्णपणे जाण आहे आणि मुळात संस्कृती आणि कलेला जगण्यामध्ये आणि शिक्षणामध्ये रोजच्या जगण्यामध्ये मानाचं स्थान राहील हे पहिला मी बघीन. वा व्हेरी नाईस. कला महत्वाची आहे. कलेशिवाय सामान्य माणूस जगू शकत नाही. त्याला येऊ दे न येऊ दे. लॉकडाऊन मध्ये लोकांनी ते कुठल्या ना कुठल्या तरी कलेशी संबंध होता म्हणून लोकांनी आयुष्य काढलेलं आहे. करेक्ट. तर त्याच्याबद्दलची जी सजगता आहे त्याच्याबद्दलचं त्याचं जे स्थान आहे आता लिस्ट प्रायोरिटीला आहे आर्ट. ती फर्स्ट प्रायोरिटीला आणेन मी. ग्रेट. नेहमीच सगळे प्रश्न विचारले जातात तू कुठून आलास काय ते सगळ्यांना आता माहिती आहे. पण तरी दोन सांगतो मी की आता मुंबईत राहून माझं 27वं वर्ष असलं तरी सुद्धा काल पुन्हा एक अभिनेत्री मला भेटल्यानंतर ती असं मला म्हणाली की तू पुण्याहून कधी आलास. आणि माझं रेशन कार्ड आहे आता मुंबईचं. मी कोल्हापुरात जन्माला आलो आणि कोल्हापुरात जेवढी वर्ष राहिलो त्याच्यापेक्षा जास्त वर्ष आता मुंबईत माझं मुंबईचं रेशन कार्ड पासून आधार कार्ड पासून माझी मतदानाची कॉन्स्टिट्युएन्सी आणि सगळं वोटिंग कार्ड पासून सगळं आहे. तरीही माझा जन्म कोल्हापुरात, शिकलो कोल्हापुरात आणि माझं कार्यक्षेत्र मुंबई असूनही लोकांना मी पुण्याचा आहे असं का वाटतं हे मला आज तगायत कळलेलं नाही. पण त्यामुळे परत एकदा मला सांगावं असं वाटतं की माझा पुण्याशी काहीही संबंध नाही. मी पुणेरी लोकांबरोबर वाढलो जातो. मला पुणेकरांपेक्षा जास्त माहिती आहे पण मी पुण्याचा नाही आहे. हो ठीक आहे. हे स्पष्ट केलंस की तू कदाचित तुझ्या पद्धतीने टोमणे मारतोस त्याच्यावर म्हणजे पुणेकर मारतात असं म्हणतात. पूर्वी नव्हतो मारत असे. पण काय पुणेकरांना त्यांच्याच भाषेत सांगितल्याशिवाय ते नाही होत. आणि खरं त्याचं वेगळं कारण आहे. काय झालं तर मी एक आता नाव नाही सांगत मी बुजुर्ग दिग्दर्शक आणि हे आता त्यांना माहिती होतं की माझ्या राज्यनाट्य स्पर्धेपासूनचा प्रवास त्यांनी माझी नाटकं बघितलेली आणि मी कोल्हापूरचा आहे हे माहिती आहे. आता मी पहिलं नाटक केलं त्याच्यामध्ये त्या पात्राला गरजच होती की कुठलाही डायलेक्ट असा रफ असण्याची. आता जन्मजात मी कोल्हापूरचा असल्यामुळे माझा आधेमध्ये कधीतरी डायलेक्ट यायचा. आता कोल्हापुरी हेल यायचा. तर त्याही वेळेला एका इंटरव्ह्यू मध्ये एका सिनियर लेखकाने वगैरे मला असं विचारलं. एकतर माझी मुंबईत आल्यानंतर पहिला माझा इंटरव्ह्यू झाला
एका सिनियर लेखकाने घेतला. हम्म. त्यात त्यांनी मला सांगितले की अजून तुझं कोल्हापुरी हेल आहे रे. मला असं झालं की आता आहे मग काय करायचं आता मग. तर कमिंग बॅक टू हे मी इतकी वर्ष राहिल्यानंतर हे जे प्रथितयश दिग्दर्शक जे होते मुंबईतून चालता एक 17-18 वर्ष झाली आहेत. मी स्टेजवर चाललेलो आहे अवॉर्ड घ्यायला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पोस्टर बॉयचं अवॉर्ड घ्यायला जाताना हे मला म्हणतायत की अजूनही कोल्हापूरचं तुझं भाषेचं आणि हे. तर मला असं झालं की मी त्यांना म्हटलं की सर तुम्ही गेल्या 10 वर्षात माझं काम कुठलं पाहिलंय मुळात आधी. तर ही जी सुरुवातीपासून जी हे होती ना की कोल्हापूरचा ऍक्सेंट आणि हे वगैरे, तर मला मी शास्त्राचा विद्यार्थी असलो तरी भाषा मला प्रिय आणि आपण मराठीत काम करतो तर आपल्याला आपली मातृभाषा आली पाहिजे ना. आणि माझ्या मराठीचे कौतुक होतं याच्याविषयी मला खूप वैषम्य असं वाटतं की अरे चोरांनी पोलिसांनी चोराला पकडलं तर पोलिसांचं कौतुक करण्यासारखं काय, त्यांचं कामच आहे ते. मी मराठीत काम करतो तर मला माझी मातृभाषा यायला नको. आणि सोपं गणित आहे त्याच्यामध्ये. खूप पूर्वी मी असे फार चांगले शब्द वापरायची लाज वाटायची तेव्हा, सगळ्याला मस्त म्हणायचं. आता एखादी गोष्ट चांगली असणं, सुरेख असणं, सुंदर असणं, सुबक असणं, आखीव रेखीव असणं वगैरे 100 पद्धतीचे समानार्थी शब्द असतात. आपण वापरायला आपला कमसलपणा असतो. तेव्हा मी ठरवलं नाही, माहिती असलेले शब्द प्रचलित आपल्या ह्याच्यात आले पाहिजे, त्यामुळे ते येतात माझ्या ह्याच्यात आणि ते मी वापरतो. मग हा जो माझ्यावर एक असा कोल्हापुरी ऍक्सेंटचा आणि हे वगैरे म्हटलं, एकदा मी चिडलो. म्हटलं की काय आहे त्या ऍक्सेंटचा नाही. मग मला योगानं वेगवेगळ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या डायलेक्ट्स मधले भूमिका मिळाल्या आणि अर्थात मी त्याच्यावर मुद्दाम काम पण करत होतो. आणि मी अजिबात त्याच्यात काही भीड बाळगत नाही नट म्हणून, किंवा मी ती मेहनत घ्यायची तयारी ठेवतो. आणि मग मला असं लक्षात आलं की तुम्हाला जो वाटतो तो सर्वोत्तम असा जो ऍक्सेंट आहे तो पुणेरी मानता. खरं म्हणजे पुणेरी ऍक्सेंट म्हणजे प्रमाण भाषा नव्हे. बरोबर. कोकणातला जो हेल आहे तो हेल कुठलाही प्रमाण नसतो. भाषा प्रमाण असतं म्हणजे काय, कोकणातली भाषा ती प्रमाण याचा अर्थ असा आहे ज्या भाषेत बोलतो ते समोरच्या माणसाला कळतंय का नाही. तर अशा संपूर्ण समुदायाला जी भाषा कळते त्याला प्रमाण म्हटलं जातं. डायलेक्टला प्रमाण फिमाण काही नाही. हा एक हे थोतांड आहे आणि हे मी भाषेचा अभ्यास म्हणून अधिकारवाणीनं सांगतो. आता ग्रामीण लोक त्या ज्या भाषेत बोलतात ती प्रमाण भाषाच आहे ग्रामीण. वैदर्भीय माणूस जो बोलतो ते वैदर्भीय ऍक्सेंट आणि तो जे बोलतो ते प्रमाणच आहे, वैदर्भीय प्रमाण भाषा आहे. म्हटलं बर. मग मी म्हटलं की काय आहे त्याच्यामध्ये, स्वर आणि व्यंजन अत्यंत स्पष्ट, त्याच्यावरचे सगळे अनुस्वार सगळे ऐकायला येणं वगैरे ह्याला तुम्हाला घ्या असं म्हणून मग काय झालं की नुसतं भाषा नाही, समोरच्या माणसाच्या मानसिकतेशी तुम्हाला जेव्हा भिडायचं असतं तेव्हा माझं तर जन्म कोल्हापुरातला आहे. त्यामुळं कोल्हापुरी विचार मी फक्त पुणेरी प्रमाण भाषेत बोललो की त्याला पुणेरी टोमणा असं म्हटलं गेलं असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, असं कसं काय उगच कशाला आपण ऐकून घ्यायचोय, काय घ्यायचं मग आता. त्यामुळे मग आता काय उगच हे काय आता माझ्याबद्दलचं बदनामच आहे का मी. त्यामुळं तमाम लोकांना वाटतं मी उगच पुण्याचा आहे. कोल्हापुरात गेले मी कोल्हापुरी बोलतो, सोलापुरी त्या मसालामध्ये सोलापुरी मसालामध्ये इतकं सुंदर. बरं त्यानं गिरीश आणि त्यांनी ते सोलापूरचं सहपरिप्रेक्ष्य सोलापुरी तो बोलला पाहिजे आणि वगैरे. मला भीती भयंकर, चायला हा जमेल का आपल्याला सोलापुरी ऍक्सेंट. म्हटलं नाही, प्रयत्न केल्याशिवाय कसं होईल ते. म्हटलं नाही, संधी परत परत येत नाही कुठल्याही रोलची, आणि नाहीतर आपण कधी मेहनत घेणार त्याची. मग मी सोलापुरात जेव्हा गेलो शूटला आणि हे, तर मी ऍक्च्युली लोकांमध्ये जाऊन बसायचो. मी तेव्हा याच्यावर असं रेकॉर्ड करून घ्यायचो, हे कसे बोलतात. आपण गाणी कशी पाठ करतो चाली, तसं मी ऐकायचो. आणि मग हळूहळू बरेच वेगवेगळे असे सगळे ऍक्सेंट्स केल्यामुळं मी माझा एक आलेख पेपरवर डायलेक्टचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलंय. म्हणजे एक वाक्य स्वर आणि म्हणजे पिच आणि व्हॉल्यूम मध्ये काय केले की कोल्हापुरी होतं, काय केले की कोकणी होतं, काय केले की मालवणी होतं, काय केले की वैदर्भी होतं, काय केले की
कर्नाटकी होतं, हे सगळं मी आखून ठेवले. म्हणजे ते तुम्ही त्या फॉर्म्युलात घाला, तुमचं झालंच पाहिजे ते. मग मला ते डिकोड पण करता आलं ते. पण सोलापुरी म्हणजे क्रियापदाचा अलीकडचा शब्द लांबवला जातो. कर्नाटकी कसं शेवटचा शब्द लांबवला जातो आणि आकारांत असतं. तर ते मी प्रॅक्टिस म्हटलं याला हे, मग तुला एकदा फॉर्म्युला कळला, डिकोड झालं की मग सोपं होतं ना ते. आणि मग त्याही बरोबरीनं स्वर, प्रत्येक गावचा एक स्वर आहे बघ. का कोल्हापूरचे लोक, मग त्याही मला कळलं की भणाणत ऊन, तर ऊन खूप असेल आणि उष्णता खूप असेल तर वारं नसल्यामुळे आवाज पोचायला हवेचं माध्यम असेल तर आवाज पोचतो ना. तुम्ही जेव्हा कोरड्या हवामानात स्वाभाविकपणे माणूस जास्त हाय पिच मध्ये बोलायला लागतो. का करायला रे, त्याचे त्या तार सप्तकात बोलतात ते. मग ते तिथले प्रचलित काही क्रियापद, व्यंजन आणि हे वगैरे घेतली. खरं तुला मी सांगू का, ते सगळं सोपं असतं, फक्त ते लक्ष दिलं जात नाही म्हणून. अचानक मी विभक्ती, प्रत्यय वगैरे असं सगळं बोलायला लोक अरे काय, आता काय किती सोपं आहे बघ. आपल्याला डायरेक्ट जर समजून घ्यायचं असेल ना, तर विभक्तीचं चौथं प्रत्यय, सला ते सला ना ते, असं आपण धरलं समजा. तर आता एक शब्द घेतलं की गावास गेलो. आता विभक्ती प्रत्यय काय महत्वाचा, तुम्ही वेगळा प्रत्येक प्रत्यय लावला तर त्याचा अर्थ वेगळा होतो. गावास गेलो, गावाला गेलो, ऊन लावलं तर गावाहून गेलो, गावात गेलो, गावाशी गेलो. तर प्रत्ययाला अर्थ वेगळा ना, म्हणून विभक्ती प्रत्यय महत्वाचा असतो. मग काय की कोल्हापुरात गावाला गेलो, कोकणात गावाक गेलो, तर ते चौथं प्रत्यय, चतुर्थीचं प्रत्यय आहे ना, ते वेगवेगळ्या प्रदेशात प्रत्ययच वेगवेगळा आहे. कुठं क आहे, कुठं स आहे, कुठं ला आहे, ते तुम्हाला कळलं की सोपं आहे ना ते. त्यात काय फार अवघड नाहीये ते. आता मला आणि वैदर्भीय मले, तुम्हाला फक्त काही तिथल्या ज्या एरवी मात्र तुम्हाला नागपुरात गेले की इथलं कुठलं जेवण आहे, तिथे जेवायला जाऊ हे लगेच तुम्हाला माहिती. अमुक कुठल्या ठिकाणी गेलो तर तिथं कुठलं जेवण उत्तम आहे ते सगळं आपल्याला माहिती असतं. मग तिथं काही गेलं की तिथलं काय स्पेशल आहे भाषेतलं ते फक्त मी बघतो, म्हणजे मी ते लगेच टिपून ठेवतो. विभक्तीचे चौथं प्रत्यय जे आहे ते वेगवेगळ्या डायलेक्टमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वापरतात. हे एकदा कळलं सोपं असतं, त्याच्यात काय फार अवघड नाही हो. प्रेम पाहिजे भाषेवर आणि इच्छा पाहिजे. नक्कीच. आता तू हे सगळं बोललास, यातल्या खूप लोकांना यातलं काहीही कळलं नसणार, हे तितकंच खरंय. हे कट करून टाक. नाही, आम्हाला उदाहरण दाखवत हे सगळं सांग. म्हणजे वाक्याचं एखादं जसं प्रत्येक डायलेक्ट आहे, तर डायलेक्टच्या प्रमाणे करून दाखव, त्यातनं लोकांना ते कळायला सोपंच आहे. कारण ही भाषा लोकांना कळली पाहिजे हा माझा हट्ट आहे, म्हणूनच हा प्रश्न विचारला होता. आता मुंबईची जी प्रमाण भाषा आहे ना, ऍक्च्युली खरं म्हणजे ना, डायलेक्ट जो आहे ना तो तुमच्या श्वासाबरोबर येतो. प्रत्येक शहराचा एक वेग आहे. मुंबईतला माणूस म्हणजे त्याला एक म्हणजे त्याच्यामध्ये ते सगळं अनुस्यूत आपोआपच आहे की तुम्ही भरभर चालताना तुम्ही सावकाश नाही बोलू शकत. बरोबर. आणि सावकाश चालणारा माणूस त्याला बरोबर तुम्ही करून बघा, तुम्ही बरोबर चालताय आणि तुम्ही सावकाश बोलून दाखवा, शक्यच नाहीये. तुमच्या श्वासाचा जो दर आहे, बोलतो म्हणजे काय, श्वास आणि उच्छ्वास, उच्छ्वासामुळे आपल्याला बोलता येतं. तुमचा उच्छ्वासच जर तुम्ही बरोबर चालताय, तुमचा उच्छ्वास वेगात होतो, त्यामुळे तुमचा बोलण्याचा वेग वाढतो. मुंबईतल्या माणसाचा वेग एका विशिष्ट पद्धतीचा वेगवान आहे, त्यामुळे त्याच्या भाषेचा वेग आहे ना तो स्वाभाविकपणे इतर. कोल्हापुरातला माणूस निवांत आहे हो. आता हे नुसतं मी बोलताना सुद्धा असं म्हटलं की तो उगाच निवांत, म्हणजे माझं व्यंजन सुद्धा एका शब्दावरनं दुसऱ्या ह्याच्यावर येताना, शब्दावर येताना मी जो वेळ घेतो मला गरजच नाही आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय आहे की मग प्रमाण भाषा मुंबईची कशी, क्रियापद फक्त त्याचा स्वर खाली जातो. मी इथे आलेलो आहे, आता मी इथे आलेलो आहे हा फक्त खाली, माझा पीच फक्त खाली गेलेला आहे. हा पीच मी समजा असा वर वाढवला, हा पीच कडे नेला तर ते कोकणी होतं. बरोबर. प्रशांत दामले इलो असं पीच वाढतो. आता हे जर तू समान 4 शब्द असतील तर दुसरा चौथा वगैरे जरा जास्त पीच स्ट्रेस देऊन बोललो आपण, आघात असं दाबायचे शब्द असेल की ते कोल्हापुरी होतं. आणि तुला सांगतो मी,
रिदम तसा होतो. हा आपोआप तसं. मग आमच्याकडे पाल्हाळ लावण्याची सवय फार होती. आणि मग सलग म्हणजे रेडिओचं टू जे असायचं ते समान फ्रिक्वेन्सीचा करेक्ट. आपण सहन नाही करू शकत ना. तसं बोलण्यामध्ये सुद्धा मोनोटोनी म्हणून त्रास होतो ना. मी समजा असं तुझ्याशी याच याच्यामध्ये बोलत जर राहिलो तर तुला थोड्या वेळानं 5वं 6वं वाक्य माझं आलं, मी याच पिचमध्ये व्हॉल्यूम मध्ये मी तुझ्याशी बोलतोय, तर मी तुला इथून पुढे काहीही सांगितलं तर तुला काहीही कळण्याचं कारण नाही. तुला हे मी सगळं समजून सांगण्यासाठी माझ्या पिच आणि व्हॉल्यूम मधला फरक जेव्हा मी करतो, मग तो आमच्याकडे कोल्हापूरचे लोक जेवायचे पण गरगरीत, लोकांना आग्रही माप, मग ते त्यांच्या स्वरात पण आहे सगळीकडे अननेसेसरीली उगच, म्हणून ते सगळे पिच अतिशय आणि मग बसल्या बसल्या मनोरंजन. मग ते बोलण्यामध्ये पिच आणि व्हॉल्यूमचाच भाग आहे सगळा खेळायचो. मग हे आता मी जसं म्हटलं की उगाच ते सोलापुरी लोक हाय पिच मध्ये बोलतात. का का बे का भार्गवी का का करून राहिली तू. आता याच्यामध्ये तो स्वर पण आहे. आणि आता एकच शब्द असेल. आम्हाला एक हे भेटला होता, हे लोक असतात ना शूटला आलेले, त्याने विचार का कोणता पिक्चर काढला, म्हटलं मसाला. मसाला तर त्या मसाला सा इतका लांबवला अलीकडचा आहे. आता ते मला त्या रावसाहेब पण करायला मिळाला, कर्नाटकी हे मांजरेकरांनी सुद्धा, की हा एक नालायक, हा वेगवेगळे काहीतरी करतो म्हणून त्यांनी बरोबर. आता तसं त्या कोल्हापूरच्या शेजारी निपाणी जे गाव आहे, आथणी निपाणी, तंबाखूचा प्रदेश सगळा जो आहे, ते कर्नाटकी आणि कोल्हापुरी याच्या बरोबर मध्ये आणि प्रत्येकाच्या मध्ये किनी हा शब्द असतो. तुला सांगतो की नाही, आणि ते आले की नाही, आणि असं झालं की नाही तुला सांगतो की नाही, तो किनी घातला की ते बरोबर तिथे आपण गेलो की आपलं कळतं, अरे काहीतरी मजा यायची, आपलं त्याची मजा यायला लागली ना. आणि मग हेच कोल्हापुरी जो हे आहे ना, तोच आघात ना वैदर्भी याच्याकडे गेल्यानंतर त्याचे फक्त शब्दांचे एकारांत जातात. की आता भारत गणेशपुरे बोलतो वगैरे, आता मला इतकं मी प्रॅक्टिस केल्यानंतर मी झटकन बोलू शकतो. म्हणजे मला एखादं वाक्य सांग म्हणजे मला हे करता येईल. मृणाल देशपांडे आणि समिधा गुरु यांच्याकडे तो खूप आहे. अगं तू तिथे जाऊन गेली ना, ग तू बोलले होते ना तिला पाणी पिलं म्हणून पेरीने चालली गेली ना ती तशी. आणि ती क्रियापद करेक्ट. चालली गेली, चली गई, चालली गेली, आणि तू भाजी घेऊन घे ना. आणि त्याला इंदोरी पण मला एक आला होता चान्स इंदोरी हे करण्याचं, आणि मी स्वानंद आणि यांचं इंदोरी सगळं, आणि इंदोरी लोक बोलतात फार मजा असते. ते असं एक ते एरवी पण साधारणतः कुठल्याही गोष्टीकडे वरून पाहत असल्यासारखं पाहतात. आणि महाराष्ट्र जुनी आपलं संस्थानच होळकरांचं संस्थान, आणि ते आपल्या संस्थानाशी पॅरलल, त्यामुळे आपल्याकडे साधारणतः एका म्हणजे शेजारच्या घरात बघतात तसे, आणि प्लस मावशी सारखा येते. तर त्यांच्या त्या बोलण्यामध्ये सुद्धा ना तोच एक फील आपल्याला कळतं. ते एरवी तिकडे बोलताना हिंदी बघ तसे बोलतात, पण मराठी बोलताना मराठी येते, पण ती साधारणतः असं वरून बघितल्यासारखं ते हिंदी बोलतात, मराठी बोलतात. कधीतरी ते मी करणार आहे, ते कर मी वाट बघतोय. हा, खूप फास्ट खेळलास रॅपिड फायर, इथे आलास, एवढ्या गप्पा मारल्यास, त्याबद्दल तुला जयश्री कलेक्शन्स करणं एक छोटस. अरे वा. आणि एक आमच्या मित्राचा ब्रँड आहे सूंग नावाचा. सूंग म्हणजे सूंग. थँक्यू सो मच. म्हणजे काय? इन्हेलर आहे. हो का? हर्बल. वा, माझ्यासारख्या माणसाच्या, अरे सिक्रेट माझं हे तुला हवं होतं ना प्लीज. वासांधळा आहे मी. आता तुला सूंग दिलाय. रंगांधळा माणूस असतो ना, रंगांधळा, तसा वासांधळा माणूस आहे, ज्याला वास येत नाही, कळत नाहीत वास. ठीक आहे. आणि ह्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये काही मला माणसांचा वास येतो, पण हा वास येत नाही. आणि ह्याचे किस्से म्हणजे मी आजवर माझ्या एवढं एखादी डेअरी
उत्पन्न त्यांचं जेवढं चाललं असतं तेवढं दूध ओतू घालवलेला माणूस आहे मी. आतापर्यंत हो अगदी अगदी अगदी. अरे देवा, काय कमाल आहे. परवा मला असं वाटलं होतं की याला दिग्बाई घालावी का आपण. तिजणी म्हटलं चापाची अशी- आहे त्यामुळे तू कान टोचला म्हटलं की असं समजा कोणी आपली अब्रू काढली तर वगैरे. म्हटलं नाही, काढू देत, काही बिघडत नाही. नाही, लगेच उघडणार मी. कारण मी तुला गंमत सांगतो, एरवी धोतर बितर नेसतो मी, लुंगी नेसतो, म्हणजे धोतर नेसतो आणि जातो. मला असं विचारलं हे आज काय, म्हटलं काय नाही, आपला कपडा आहे, आपण काय नाही घालायचा. धोतर नेसून वगैरे गेलेलो आहे मी. व्हेरी गुड. मग हे घाल आता. ये, थँक्यू सो मच. झालं ह्याच्यावर लगेच माझं आडनाव, बामण काय नाही, आणि हे वगैरे सगळं सुरू होईल. नाही, पण काही बिघडत नाही. आता काय लोकांनी ठरवलंच आहे, त्यामुळे मी आता काय आहे, आता काय गाळणार, आता ठरलंय, आता मी असाच जातो बाबा. प्लीज